सर्वांना नमस्कार. मी नमस्कार. विक्रम अडसूळ, राज्य संयोजक ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र म्हणजेच कृतिशील शिक्षक महाराष्ट्र. आणि या कृतिशील शिक्षक महाराष्ट्र व निशंक भारत या दोन्ही परिवारानं आयोजित केलेल्या शिक्षण संवाद या कार्यक्रमाचा आजचा 20वा भाग. मागील 1 तारखेपासून आपण नियमित शिक्षण संवाद शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी विविध विषय घेऊन येत आहोत. आणि आजच्या आपल्या शिक्षण संवादाचं विसावं पुष्प, आणि हे पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्या समोर आपल्यासोबत येत आहेत तुम्हा आम्हा सर्वांच्या काळजातले आपले समकालीन, ज्यांचं नावच विरा आहे, असे विरा राठोड सर. आणि आजच्या कार्यक्रमाचे निवेदक आहेत आमचे एटीएमचे मार्गदर्शक तथा बालसाहित्य लेखक डॉक्टर विशाल तायडे सर. मी या सर्वांचं, त्याचबरोबर आजच्या या विशेष भागामध्ये 2 बालकवीही या ठिकाणी निमंत्रित आपण केलेले आहेत. योग्य वेळी आजचे निवेदक त्यांचा परिचय करून देतील. पुन्हा एकदा मी ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र म्हणजेच कृतिशील शिक्षक महाराष्ट्र एटीएम आणि निशंक भारत या दोन्ही परिवाराच्या वतीनं आजचे संवादक, बालकवी आणि निवेदक यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय विशाल तायडे सरांना विनंती करतो की आजचा कार्यक्रम आपण सुरू करावा. धन्यवाद अडसूळ सर. सर्वांना माझा नमस्कार. एखादा उपक्रम सलग 20 दिवसापर्यंत चालू ठेवणं आणि तेही राज्यातील आणि देशातील विविध पाहुण्यांना आमंत्रित करून चालू ठेवणं हे खरंच एक मोठं कौशल्याचं काम आहे. विक्रम अडसूळ सर आणि सर्व सहकारी आणि निशंक भारत परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं हा अतिशय सुंदर असा उपक्रम, त्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे असं आपण घेत आहोत. आणि या उपक्रमामध्ये आज आपण 20वं पुष्प गुंफण्यासाठी जे आमंत्रित केलेले आहेत ते मराठीतील समकालीन कविता लिहिणारे अतिशय नामवंत असे कवी डॉक्टर विरा राठोड यांना आपण आमंत्रित केलेले आहे. डॉक्टर विरा राठोड यांच्याशी चर्चा करण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासोबत 2 बालकवी सुद्धा आहेत, ज्यांनी लॉकडाऊनच्या अनुषंगानं काही कविता केलेल्या आहेत. त्यांच्या कविता आपण आधी घेऊया. अशा बालकवींना प्रोत्साहन दिल्यानंतरच त्यातून मोठे कवी हे होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे अशा बालकवींना प्रोत्साहन देणं, त्यांना असं विचारमंच उपलब्ध करून देणं हे महत्वाचं असतं. या ठिकाणी आपले विक्रम अडसूळ यांचा मुलगा संघराज हा आपली एक कविता सादर करणार आहे आणि त्यानंतर ज्योती बेलवले मॅडम यांची मुलगी रिया ही आपली एक कविता सादर करणार. सुरुवातीला मी संघराज त्याला असं सूचित त्यांनी आपली कविता आपल्यासमोर ठेवा. संघराज. नमस्कार, मी संघराज अडसूळ. नमस्कार. या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी एक कविता केली आहे. संजय खाडे सरांना मी ही कविता म्हणून पण दाखवली आहे आणि आज मी प्रत्यक्ष ती संपूर्ण महाराष्ट्र समोर मांडणार आहे. प्रथम मी विरा राठोड सरांचा, विशाल तायडे सरांचा आणि एटीएम परिवाराचे आभार मानतो. माझ्या कवितेचे नाव आहे लॉकडाऊन. माझी कविता मी सादर करतो. जगावर आलंय संकट, नाव याचे कोरोना. भिवू नका मित्रांनो, आपण याला हरवू ना, आपण याला हरवू ना. घरात राहून कुटुंबासोबत खेळा, घरात राहून कुटुंबासोबत खेळा. मग घाला कोरोनाला आळा. अच्छा. मग घाला कोरोनाला आळा. जग नष्ट होण्याच्या बारीला आलंय, जग नष्ट होण्याच्या बारीला आलंय. या कोरोनाला जग कंटाळून गेलंय. अमेरिका स्पेन मध्ये धुमाकूळ घातलाय, आता भारतातही तो जोर धरू लागलाय. आता भारतातही तो जोर धरू लागलाय. मंदिर, मस्जिद, चर्च झाले सर्व बंद.
आता फक्त पोलीस स्टेशन आणि दवाखानाच बुलंद, पोलीस स्टेशन आणि दवाखानाच बुलंद. मंदिर मस्जिद चर्च याचा सोडला लोकांनी नाद. पोलीस आणि डॉक्टर देती मानवतेला साथ, मानवतेला साथ. या धावपळीच्या जगाला अचानक लागला ब्रेक, या धावपळीच्या जगाला अचानक लागला ब्रेक. हिंदू मुस्लिम ख्रिश्चन झाले सर्व एक, झाले सर्व एक. लॉकडाऊन मध्ये सरकारचे नियम पाळा आणि कोरोना टाळा, आणि कोरोना टाळा. धन्यवाद. वा, वा वा, छान वा. छान फार छान छान बेटा, बेटा. फार सुंदर कविता तू मांडलीस. अभिनंदन Thank you, तुझं. थँक्यू. छान असंच असंच लिहित राहा अजून. खूप छान ठीक आहे. वाचत राहा. हो. चालेल. यानंतर रियाला मी विनंती करतो की तिने आपली कविता ठेवावी. रिया, ऐकू येतोय आवाज माझा? या कोरोनात मी हो मी रिया. कोरोनाच्या या काळात मी एक कविता लिहिली. कवितेचं नाव आहे नवी दृष्टी. चला मुलांनो, आज नवे गीत गाऊया, जगण्याकडे आज नव्या दृष्टीने पाहूया. जरी सभोवताली बोल, पुढे बोल. रिया. नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय. हा, नेटवर्क. हम्म. हॅलो, हा हा, हा, बोल, बोल बोल, बेटा, बोल बोल तू. बोल येतोय आवाज, बोल. हो हा, येतोय, येतोय, तू बोल. तू बोल, थोडी बोल. गॅलरी मध्ये ये बाहेर आणि बोल. आज नवे गीत गाऊया, जगण्याकडे आज दृष्टीने पाहूया. जगभोवताली मिराचे काहुर, नव आकांक्षांचे दीप लावू. जाती धर्म भिन्न तरी एकतेचे, चला एकात्मतेच्या छायेत न्हाऊ. तरांनो, एक नवे गीत गाऊया, रिया तुझा व्हिडिओ कॅमेरा बंद आहे. नव्या पाहूया. रिया तुझा व्हिडिओ कॅमेरा बंद आहे, चालू कर. चालू आहे. ओके, ठीक आहे, कंटिन्यू कर मग. हॅलो, हा, बोल 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 येतोय आवाज. कंटिन्यू कर. हॅलो, हा, बोल बोल बोल. हा, उच्च-नीच भेद विसरून विश्व विशाल जातीभेद अनभेद विसरून सारे हातात हात घेऊ. चला मुलांनो, आज नवे गीत गाऊया, जगण्याकडे आज नव्या दृष्टीने पाहूया. माणसा माणसातील माणूस पण जपू, मानवतेचे रोपा संगोपू. नव्या युगाची नवी दृष्टी, देश असते देव मला शपथ एक घेऊ. चला आज नवे गीत गाऊया, जगण्याकडे आज नव्या दृष्टीने पाहूया. धन्यवाद. वा वा. खूप छान, अतिशय सुंदर अशी कविता रिया तू सादर केली. छान 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 बेटा, छान. विरा सर, काय म्हणणार आपण या कवितांवर? दोन बालकांनी इथं कविता सादर केल्या. खर तर या दोन्ही बालकवींचे या ठिकाणी मी खूप खूप त्यांचा खर तर अभिनंदन करायला हवं आपण, की अवघ्या जगाचं आपण आज एक चित्र पाहतोय की अवघं जग हताश झालेलं आहे, निराश झालेलं आहे. पण ही जी यांच्या दोघांच्या ज्या काही भावना आहेत त्याच्यामध्ये एक प्रचंड दुर्दम्य असा आशावाद आहे, एक प्रचंड अशी जगण्यासाठी, म्हणजे अनेकांना ते एक प्रकारे एक धीर देत आहेत या, की कितीही जरी भयंकर करोना असला तरी तो त्याच्यावर आपण मात करूयात, असं संघराजच्या कवितेतून संघराजनी त्याच्या करोना च्या कवितेतून व्यक्त केलं. आणि रियानी तर म्हणजे एक नवी उमंग, एक नवा उत्साह घेऊन आपल्याला जगण्याला सामोरे जावं लागेल. एक कुठेच या म्हणजे खरं तर आपल्यासारखी खूप विचार करणारी माणसं सुद्धा आपण बऱ्याच वेळेस
अगदी गोठून जातो. आपण 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 काय बोलावं असा प्रश्न पडतो. परंतु मला ह्या दोन्ही मुलांचं ऐकल्यानंतर की एक एक कुठेतरी म्हणजे मलाही आणि प्रत्येकालाही एक 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 ऊर्जा देणारीच ही ही छोटी छोटी मुलांनी त्यांच्या कवितेतून या ठिकाणी त्यांचा भाव व्यक्त केलेला आहे. मला वाटतं हे येणाऱ्या काळासाठी खूप आश्वासक असं वा वा, खूप छान. या दोन्ही बालकवींचं आजचे प्रथितयश कवी डॉक्टर विरा राठोड यांनी अगदी मन भरून त्यांना आशीर्वाद दिलेले आहे, त्यांचं कौतुक केलेलं आहे. निश्चितच ही प्रेरणा त्यांना पुढील काव्य लेखनासाठी राहील. आता आपण पुढील कार्यक्रमाकडे मी सुरुवातीला आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर विरा राठोड यांचा परिचय करून देऊ इच्छितो. डॉक्टर विनोद रामराव राठोड अर्थात विरा राठोड असे आजचे आपले पाहुणे. परभणी जिल्ह्यात एक तालुका आहे जिंतूर. या जिंतूर तालुक्यातील सावळी तांडा येथे त्यांचा जन्म झालेला आहे. सध्या ते 40 गावच्या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अतिशय खडतर परिस्थितीतून पुढे येत विरा यांनी शिक्षण घेतलेलं आहे. PhD पर्यंतचं शिक्षण, त्यानंतर नेट, सेट आणि विलीप पर्यंतचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते सध्या सल्लागार सदस्य आहेत. त्यानंतर बालभारतीच्या अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. पुणे येथे झालेल्या युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे. डॉक्टर विरा राठोड यांना भारतीय साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती प्राप्त झालेली आहे, जे अतिशय मानाची मानले जाते, ती त्यांना प्राप्त झालेली आहे. आपल्या इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये विरा राठोड यांची माणसं पेरायला लागू ही कविता आहे. आपल्यातील बहुतेक लोकांनी ती वाचली असेल, ऐकली असेल. याशिवाय मुंबई विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये विरा राठोड यांच्या कवितांचा समावेश झालेला आहे. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्रजी आणि बंगाली अशा भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या साहित्याचा आपण विचार केला तर सेन्स आई वेस ज्या काव्यसंग्रहाला त्यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जो प्राप्त झालेला होता तो हा काव्यसंग्रह. त्यानंतर पिढी घडाएरी वाते हा एक काव्यसंग्रह त्यांचा आहे. त्यानंतर हस्तक्षेप हा एक लेख संग्रह त्यांच्या नावावर आहे. विरा राठोड यांना साहित्य अकादमीसह 20हून अधिक पुरस्कार हे आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत. त्याशिवाय दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम, दैनिक सकाळ अशा अग्रगण्य दैनिकांमधून विरा राठोड यांनी स्तंभ लेखन केलेलं आहे आणि सर्व महाराष्ट्र पुढे त्यांचं लेखन हे सातत्याने विविध माध्यमातून, दिवाळी अंकातून मधून किंवा वर्तमानपत्रांमधून सातत्याने आपल्याला वाचायला मिळत असतं. असे अतिशय संघर्षातून पुढे आलेला आणि जाणीवेची कविता लिहिणारा कवी आज आपल्या सोबत आहे. डॉक्टर विरा राठोड सर. हॅलो. हा बोला बोला बोला. मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही परभणी जिल्ह्यातील एका तांड्यातून आलेला आवाज. हॅलो. येतोय विरा आवाज? बोला बोला. थोडा तुटतोय आवाज मध्ये. येतोय आवाज, येतोय मध्ये मध्ये थोडासा तुटतोय. बोला. परभणी जिल्ह्यातील एका बंजारा तांड्यामधून तुम्ही आलेला आहात आणि आपल्या कवितेच्या माध्यमातून आज राष्ट्रीय पातळीवर तुमची दखल घेतल्या गेलेली आहे. एक कलावंत म्हणून कमी वयात तुम्ही ही फार मोठी झेप घेतलेली आहे. मला ही जी तुमची जडणघडण झालेली आहे याची पार्श्वभूमी थोडी जाणून घ्यायला आवडेल तुमच्या शब्दामध्ये. सर्वप्रथम कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ATM ऍक्टिव्ह टीचर महाराष्ट्र या फेसबुक किंवा या एक वेबिनारच्या याच्यामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल मी पहिल्यांदा या कृतिशील शिक्षक महाराष्ट्र संघाच्या सर्वच शिक्षकांना पहिल्यांदा मी आभार व्यक्त करू इच्छितो. आणि या प्रसंगी जे जे बघतायत, ऐकतायत त्या सर्वांना माझा नमस्कार. आणि गेल्या 1 तारखेपासून जवळपास 20 वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी
वेगवेगळे तज्ज्ञ या ठिकाणी बोलून गेलेले आहेत. आणि खरं तर अडसूळ सर, डॉक्टर विशाल तायडे आणि माझा मित्र संतोष राठोड यांनी मला या ATM वर येण्यासाठी मला विचारणा केली आणि मग नंतर मला जेव्हा कळालं त्यावेळेस आनंद झाला. खरं तर जो शिक्षक जो विद्यार्थ्यांना घडवत असतो आणि तो असा एक शिक्षक जो ग्रामीण भागामध्ये सर्व स्तरावर शिकवतोय आणि अशा शिक्षकांशी, त्या विद्यार्थ्यांशी, त्यांच्या पालकांशी आपल्याला एक संवाद साधायला मिळतो. ही एक माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती, म्हणून मी होकार दिला आणि आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल पहिल्यांदा मी आभार मानू इच्छितो. आणि आपण जे विचारलं की माझी एकंदरीत पार्श्वभूमी काय आहे, खरं तर माझी एकंदरीत पार्श्वभूमीच्या संदर्भात जर विचार झाला तर मला वाटतं याच्यात तुम्ही शैक्षणिक पार्श्वभूमी, माझी सांस्कृतिक पार्श्वभूमी असा एक एकंदरीत त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित आहे असं मला वाटतं. जर माझ्या पार्श्वभूमीच्या संदर्भात जेव्हा मी मागे वळून जेव्हा पाहतो किंवा मी ते जेव्हा विचार करतो, खरं तर आज बरेच शिक्षक तांडे वाड्या वस्त्यांवर शिकवतात. त्यांना तिथली एकूण परिस्थिती काय आहे तेही माहित आहे. एकूण ते बरोबर. सगळं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर. माझंही किंबहुना त्याच्यापेक्षा फार काही वेगळं नव्हतं. म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमी जर तुम्ही विचारत असाल तर माझ्या अगदीच कुटुंबामध्ये म्हणजे फार कोणी शिकलेलं नव्हतं. हां. किंवा मी ज्या तांड्यातून आलो एक 100-110 घरांचा जो छोटासा असा तांडा, त्या तांड्यातून माझं अगदीच सुरुवातीतून मग आश्रमशाळेतून शिकत मी पुढे जसं सरकत गेलो. म्हणजे मला हे सांगायचं की मी ज्या तांड्यातून शिकलो, तर मी पहिला असा व्यक्ती होतो की माझ्या तांड्यातून पदवी होणारा. म्हणजे जेव्हा आपण जर विचार करू स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर साधारणपणे माझी जी पदवी झाली ती मी 10वी पास झालो 1996-97 ला. 97 ला 10वी पास झालो आणि मी साधारणपणे 2004 मध्ये मी पदवीधर झालो. हां. म्हणजे आपण जेव्हा जग जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये आलेलं होतं, हो. तोपर्यंत मी ज्या तांड्यातून आलो त्याच्यामधून पदवीधर सुद्धा एखादा कुणी बाहेर पडू नये, ही एक खरं तर शोचनीय गोष्ट आहे. कदाचित ते चित्र अजूनही फारसं काही त्याच्यात सुधारणा बदल. झालेली मला दिसत नाही. म्हणजे हां. माझ्या तांड्याची म्हणा किंवा इतर वाडी वस्त्या तांड्यांची गोष्ट सांगतोय मी. हं, हं. म्हणजे माझ्या तांड्यातून माझ्या कुटुंबातून, माझ्या तांड्यातून मी पदव्युत्तर होऊन आलेलो पहिला विद्यार्थी होतो किंवा पहिला मी अच्छा. व्यक्ती होतो. बरं. ही माझी झाली शैक्षणिक पार्श्वभूमी. त्यामुळे काय असेल आणि कसं चित्र असेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आता बरं. राहिली माझी सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणजे की तुमची पार्श्वभूमी काय होती आणि तुम्ही कसे इकडे वळलात असं तुम्हाला कदाचित याच्यातून हो. अपेक्षित अगदी, असावं. अगदी, तर असंच अपेक्षित. हां. मा मा हां. आता जेव्हा माझ्या कुटुंबात शिक्षणाचीच अशी आबाळ होती, हं. तर हे सगळं सांस्कृतिक आणि वाङ्मयीन असं कुठलंच वातावरण म्हणजे दूरपर्यंत कुठे माझ्या त्या अवतीभोवती सुद्धा नव्हतं. आणि अशा सगळ्या त्या ह्याच्यातून जेव्हा मी म्हणजे ते सगळं त्या पर्यावरणात जगत होतो, तर त्या अवतीभोवतीचं पाहत होतो. आणि ते पाहत ते जे काही आहे ते मनात साठवत होतो. पण नंतर जेव्हा मी पुढे पदवीला आलो, पदवी वर्गाला असताना मी थोडंसं काहीतरी मग ते इतरांचं वाचून तसं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करायचो. आणि ते प्रयत्न करता मग नंतर खूप उशिरा म्हणजे खरं तर माझं साहित्याचं वाचनही फारसं काही नव्हतं. म्हणजे खरं तर अगदी पदवी वर्गाला येईपर्यंत एखादी कथा, एखादी कादंबरी असं काही पुस्तक माझ्या हाती लागलेलं नव्हतं. अभ्यासक्रमातल्या काही निवडक 2-4 कविता म्हणजे जे हां. पुस्तकात आहे तेवढ्या कविता आणि हां. तेवढे धडे म्हणजे अच्छा. ज्याला ते कथा असतील किंवा कादंबरीचे उतारे असतील तेवढं ते वाचायचो आणि त्या वाचनावर अभ्यास करत पास झालो. ही सगळी पार्श्वभूमी. त्यामुळे फार असं वाङ्मयीन काही पर्याय किंवा असं वाङ्मयीन काही खूप काही असं कोणीतरी मला आणून दिलं एखादं पुस्तक माझ्या कुटुंबातून किंवा कोणीतरी जवळच्या नातेवाईकांनी असं हो, काही हो. नव्हतं. पण ते पुढे कालांतराने जसं मी पदवी आणि पदव्युत्तर तिकडे वळत गेलो तसं थोडंसं हां. वाचनाकडे मी वळालो आणि तिथून कुठेतरी मग ते लेखनाच्या त्या सगळ्या थोडेसे आपण ज्याला म्हणूयात की एक लेखनाची एक भाषा सापडली. एक कुठेतरी लेखनाचा
अंग आपल्यामध्ये आहे, अनेकांनी ते दाखवून दिलं आणि ते लिहिता झालो. हा हा, बरोबर आहे. मग मला हे जाणायचंय की अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून मग अशा वेळी तुम्हाला कविताच का निवडावी वाटली? कारण तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप होतं. ते तुम्ही लहानपणापासून जे आयुष्य बघितलेलं होतं, जे सामाजिक चित्रण तुमच्या मनामध्ये साठलेलं होतं. औरंगाबादला आल्यानंतरही तुम्हाला विनोदांगी अनुभव घेता आले होते. ते सगळं जे तुम्हाला मांडायचं होतं, ते मांडताना कविताच ही अधिक सशक्त हा, राहील. कवितेतून का सांगावंसं वाटलं? अच्छा. हां, त्याचं 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 एक कारण असं आहे, मी जे म्हणालो, की मी ज्या पर्यावरणामध्ये माझं बालपण गेलं आणि मी थोडासा ते सगळं जग म्हणजे खरं तर मी पुस्तकं वाचली नाहीत फारशी त्या काळात, हां, पण हां. मी माणसं वाचत होतो. वाह! मी मला हं, प्रत्येक माणूस हं, काहीतरी वेगळं वेगळं जाणवायचं. प्रत्येक माणसात काहीतरी म्हणजे आपण जर आता जसं तुम्ही सांगितलं कविता मनातली, हं. तसं मला जी कविता सापडली, ती प्रत्येक माणसामध्ये मला कविता सापडली. हो, मातीच्या कणाकणामध्ये मला कविता सापडली. हो. झाडाच्या पानापानामध्ये मला कविता सापडली. माझ्या अवतीभोवती जे काही होतं त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळेपण होतं. पान बरोबर. हलतं म्हणजे काय करतं? वारा सुटतो म्हणजे काय होतो? वारा सुटल्यानंतर खूप झाडाची सळसळ होते. हां. काहीतरी वेगळा आवाज येतो. हो, पक्षी हो. ओरडतात. म्हणजे पाण्याच्या वाहण्याचा खळखळाट किंवा हे मी ज्या सगळ्या नदी, नाल्या, डोंगरांनी किंवा ज्या सगळ्या एकूणच त्या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात वाढलो, तिथे मला काहीतरी एक वेगळं दिसलं आणि त्याचबरोबर माझ्या अवतीभोवती जी माणसं होती, त्या माणसांमध्ये एक काहीतरी ती कविता होती. पण त्यावेळेस ती कविता त्यांच्यात ही कविता आहे असं मला कधी त्यावेळेस वाटत नव्हतं. पण ते हां. मी निरीक्षण करत होतो. ते मनात साठवून घेत होतो. पण जेव्हा तुम्ही म्हणालात, की कवितेकडेच कसं काय वळलात? तर त्याला हां, 2 गोष्टी कारणीभूत आहेत. मी जेव्हा औरंगाबादला आलो, हां, औरंगाबादला आल्यानंतर माझ्या अवती बरेचसे जे काही मित्र होते, त्यातले हां. बरेचसे खूप चांगले लिहिणारे होते. म्हणजे अच्छा. हां, काही उदाहरणं जर सांगायचं झाल्यास आजचं चांगल्या चित्रपटांमध्ये गीतलेखन केलेला वैभव देशमुख माझा मित्र होता. माझा हो. रूममेट जो सचिन तायडे, तो सुरुवातीला खूप कविता लिहायचा. म्हणजे आम्ही दोघं अगदी खूप काळ, अगदी 7-8 वर्ष आम्ही सोबत राहिलो. आणि म्हणजे माझ्या कवितेचा खऱ्या अर्थाने पहिला श्रोता तोच असायचा. आणि काही लिहिलं तरी त्याला ऐकवायचो. मग ते चांगली हां. की वाईट काय जे असेल ते असेल. किंवा माझे शिक्षक होते त्यांना ते ऐकवायचो. आणि गंमत अशी की मी कवितेकडे का वळलो? तर मी जेव्हा जिंतूरला होतो 12वी त्यावेळेस अ, मी 1 वर्ष नापास झालो होतो. आणि अच्छा. त्या काळामध्ये मला कविता थोडीशी वाचायचा छंद जडला होता. हो. कविता वाचायचा छंद जडला मग मी तीच अ, शेतात काम करताना किंवा गुरं चारताना कविता वाचत राहायचो. आणि सुरुवातीची मग ती माझी जी काही कविता होती. मला असं वाटायचं अरे हे जे लिहिलेलं आहे, हे तर आपल्या आजूबाजूला पण आहे. हो, म्हणजे हो. जे लहानपणापासून मी जे काही तांड्यावरची गाणी ऐकत आलो होतो, स्त्रिया म्हणतात, पुरुष म्हणतात, प्रत्येक सणावाराला म्हणतात, ते ते गाणं होतं. ते हां. गाणं म्हणजे ती एक कविताच होती. येस. त्यानंतर त्यानंतर ते जी काही माणसं थोडीशी वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं भेटली. ती ती त्यांच्यामध्ये मला ती कविता दिसली आणि मग ते बरोबर. रानावनातलं जे चित्र आहे तेही कुठेतरी मला पण गंमत अशी आहे, की कविता ही खूप कमी वेळेमध्ये अगदी 7-8 ओळीमध्ये सांगून आपण मोकळं होतो. हे हां, सुरुवातीचं म्हणजे हां, हां. आपल्याला सांगायचं 7-8 ओळीत सांगून मोकळं व्हायचं. हो. म्हणजे एक छोट्या छोट्या स्वरूपामध्ये आपल्याला सांगून मोकळं व्हायचं. ही सुटका होती त्यावेळेस. म्हणजे एखादा जो आपल्या मनात येतंय, ते हं, पटकन सांगून ते लवकर त्याच्यातून मोकळं व्हायचं. हं, हं. पण ती सुरुवातीची एक तयारी होती, एक रियाज होता आणि त्यातून ते काहीतरी मग असं लिहित गेलो. काहीतरी जे समोर दिसलं, ते वाटलं, ते लिहून टाकायचं. मग त्याला हो. कविता म्हणतात, की लिहित गेलो आणि मग मग तुला लिहिता जसं मी म्हणालो, की हां, माझं अ, हां, हां. हां. बोला, बोला, बोला. मला तुम्हाला एक विचारावसं वाटेल, की पहिली कविता कोणती? पहिली रचना कोणती आठवते का? ए आवाज आवाज नाही, नाही. थोडासा हॅलो? आवाज तुमचा तुटतोय. हां, बोला, बोला हां, दादा. हां. हां, पहिली बोला. पहिली पहिली रचना आठवते का तुम्हाला? अ, पहिली कविता. पहिली कविता तुमची तुम्हाला आठवते का? म्हणजे तुम्ही जेव्हा ठरवलं, की आता अगदी, आपल्याला अगदी, अगदी, कविता अगदी. हां, म्हणजे हां. बोला, बोला, बोला. अगदीच, अगदीच, अगदीच.
म्हणजे हा. जगातला असा कुठलाच कवी नसेल की ज्याच्या आयुष्यात त्याने पहिलं काहीतरी लिहिलं असेल आणि ते त्याला विसरलंय, असं होऊ शकत नाही. म्हणजे तसं खरं तर मी ऐक- मी जे म्हणालो की माझा तो सुरुवातीच्या काळात जे काही म्हणजे माझंच म्हणून नाही, हा, तर जगातल्या प्रत्येक लिहिणाऱ्याचा सुरुवातीच्या काळातला तो एक रियाज असतो. हा. म्हणजे तो काहीतरी ती- म्हणजे आपण जे म्हणतो कवितेची बाराखडी जी काही आहे ती सुरुवात करत असतो. अ, ब, ती- आ, इ ही तो Yes. गिरवत असतो. हा, हा. ती कविता ऐकायला आवडेल तसं आम्हाला. माझं तर शेतात मातीत त्या सगळ्या भागात होतो. तर हा. त्यावेळेस हा हा तर ती हा. जी कविता आहे की त्यावेळेस मी काय लिहायलो म्हणजे म्हणजे मी त्या काळात सगळ्या शेती मातीच्या अवतीभोवतीच्या त्या सगळ्या निसर्गाच्या संदर्भाने ते लिहायचो मी. मग झाडाचं अच्छा. पान असेल किंवा अच्छा. शेतात काय काय कामं चालतात. म्हणजे हा. त्यावेळेस मी म्हणजे 2-3 कविता मला आठवतात की कुणब्याची भूपाळी नावाची एक कविता लिहिलेली होती. अच्छा. सरलेली सुगी नावाची ही जी कविता आहे ती कविता ती माझ्या सुरुवातीच्या काळातली कविता. त्याच्यानंतर तांडा चालतो घेऊन नावाची ती त्या सुरुवातीच्या काळातली कविता किंवा आता जी माझी एक जी कविता आहे अभ्यासक्रमाला ती सुद्धा अगदी त्या सुरुवातीच्या काळातली म्हणजे ते अच्छा. निसर्गाच्या सगळ्या ते वर्णन. सरलेली सुगी नावाची जी कविता आहे ती अशी होती की मला अगदी सुरुवातीच्या 2-3 ओळी आठवतील. हो, हो. काय अगदी साध्या सोप्या. वाऱ्यावर भिरकल वाऱ्यावर भिरकल काय वाऱ्यावर भिरकल शेतामधल पाखरू सुगी अच्छा. सरली समधी म्हणे आता काय करू अशी काहीतरी ती हा. किंवा कुणब्याची भूपाळी नावाची कविता होती की ऐका ऐका आरोळी कुणब्याची भूपाळी रोज रोज रातपाळी चाललेली वड्याच्या आसरा कालच्या उपाशी मसोब्याला फाशी देऊ काय मी म्हणजे हा. हे संदर्भ कसे की माझ्या अवतीभोवती काय होतं तर आमच्या अवतीभोवती तेल्या तंबोळ्या मसोबा मरियाई आसराई आंजाई असे असे सगळे आमचे ग्रामदैवत. मग ते Yeah. कुठे ते की ते कुणबी काय पुजतो तर मसोबा पुजतो तेली पुजतो आसराई पुजतो आणि मग तो कुणब्याची जी भूपाळी आहे ते कुणबी त्याचं काम करत करत म्हणजे तो काय करतो हे असे सगळे संदर्भ हा. होते. आणि ते माझी अगदी. एक सुरुवातीच्या काळातली म्हणजे शेतामातीत किंवा त्यावेळेसच ते लिहिलेलं होतं की डोंगरास कवळूनी ओथंबलेला मेघ ही नंतर त्याच्यानंतर वर अच्छा. इंद्रधनुची गोंदन भरली रेग वळणाने उसळत खेळत जाई पाणी हा. रानाला सुचते अंतरातली गाणी वगैरे म्हणजे हो. ते सगळं तिकडचं जे अनुभवलंय जे बघितलंय ते सुरुवातीला ते तसं का आलं तर कदाचित त्याचा परिणाम असा असेल की जिंतूरला आमच्याकडे इंद्रजित भालेराव नावाचे ग्रामीण हो, कविता हो, लिहिणारे हो. कवी होते. आहे बहुतेक. माझे जे शिक्षक होते शत्रुघ्न फड त्यांचंही अच्छा. ग्रामीण आणि लोकलयीची जी कविता आहे त्याचं वाचन चांगलं होतं. हा. तेही मला त्यांना ते आवडायच्या म्हणजे मग मग मी तसाच रियाज करायचो. मग शेती मातीचं बर. इकडचं तिकडचं असं ते हा. सुरुवातीचं सगळं होतं. हा. 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 वा, फार छान. मला आणखी एक प्रश्न पडला की तुमची जी एकूण जडणघडण जी गेल्या 10 वर्षात 15 वर्षात बघितलेली आहे ती एक चळवळीतून तुम्ही घडलेला आहात म्हणजे बरोबर. सातत्याने संघर्षातून चळवळीतून तुम्ही उभे राहिलेला आहेत. अशा वेळी तुम्ही जो काव्यसंग्रह लिहिला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला सिंचाई वेद त्यामध्ये तुम्ही जे शीर्षक या काव्यसंग्रहाचं ठेवलेलं आहे सर्वांचे कल्याण कर असं त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. तर एकंदरीत कवितेचा जो तुमचा पट आहे तो कवितेचा एकंदरीत सर्व तुमचा आवाका आणि या काव्यसंग्रहाचं शीर्षक याविषयी मला थोडंसं जाणून घ्यावं म्हणजे हा बदल जो आहे तुमच्या भूमिकेमध्ये म्हणा किंवा कसं मला हे समजून घ्यावं इच्छा. नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे. मी जेव्हा इकडे औरंगाबादला आलो औरंगाबाद विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये तर तिकडे विद्यार्थी चळवळीमधून मी कार्यरत होतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी जे माझं एक माझ्या जगण्यातला एक अनुभव तुम्हाला सांगितला की मी शेती माती त्या सगळ्या निसर्गाच्या डोंगराच्या परिसरामध्ये वाढलो म्हणजे माझे वडील शेती करायचे. पण गोष्ट अशी होती की अगदीच तुटपुंजी शेती आणि त्यात मग आपल्या अवतीभोवतीचे जे सगळे लोक आहेत किंवा आपले जे गणगोत आप्तस्वकीय आहेत
हे काय करतात तर कुणी ऊस तोडीला जातात, कुणी रस्त्याच्या कामाला जातात, कुणी वेगवेगळ्या म्हणजे मोलमजुरी करण्यासाठी शहरात इकडे तिकडे सगळीकडे. आणि त्यांची जी काही एकूण म्हणजे हे पाहायचो मी की 12 महिने ते या गावाहून त्या गावात, त्या गावाहून त्या गावात असं सगळं भटकत ते काम शोधायचे, काम करायचे. आणि यामध्ये जे काही त्यांचं जे काही अस्थिर जगणं, जगण्याचे प्रश्न हे सगळे मी तर अगदी तांड्यात असतानापासून ते सगळे बघितले. पण नंतर जेव्हा मी पुढे आलो त्यावेळेस मी बघितलं की आपण केवळ आपण तांड्यातल्या लोकांचंच असं जगणं नाहीये. तर आपल्यासारखे खूप सारे भटके आहेत. म्हणजे जे पालांमध्ये राहतात, कुठेतरी रानोमाळी राहतात, पारधी असतील, वडार असतील, असे सगळे म्हणजे भटक्या विमुक्तांमधले अनेक लोक. मग ह्यांचं जगणं हे आपल्यासारखंच आहे. आणि त्यात इकडे आल्यानंतर की इकडे आपण आलोय आपल्या अस्तित्वाला शोधण्यासाठी. मग आपलं अस्तित्व शोधाच्या वाटेवर आणि जे काही प्रश्न समोर होते, त्या सगळ्याच्या संदर्भाने तो विचार डोक्यात चालू होता. त्या सगळ्या काळामध्ये मी वेगवेगळ्या म्हणजे भटक्या विमुक्तांच्या चळवळीशी जोडल्या जात होतो. वेगवेगळ्या सामाजिक न्यायासाठीच्या लढ्यांसोबत जात होतो. अनेक लोकांच्या सानिध्यात मी त्या दरम्यानच्या काळात आलो. खूप मोठी माणसं मला चळवळीतली भेटली. आणि त्याचबरोबर म्हणजे विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांसाठी आम्ही सातत्याने भांडायचो. त्या प्रश्नांसाठी आम्ही सातत्याने संघर्ष करायचो. म्हणजे हे एक जे काही आहे की आपलं जगणं संघर्षातलं आहे आणि आपलं जे काही उद्याचं भवितव्य आहे किंवा आपल्याला उभं करायचंय ते सुद्धा इतकं साधं सोपं सहज आपल्याला मिळणार नाहीये. तर ती वाट सुद्धा संघर्षाची आहे. या दोन्ही गोष्टींची जेव्हा मला जाणीव झाली, मग त्यावेळेस कुठेतरी त्या अनुषंगाने त्या प्रश्नांच्या संदर्भाने वाचन वाढत होतं. त्या प्रश्नांच्या संदर्भाने चिंतन वाढत होतं आणि त्यातून मग तुम्ही जसं म्हणाला की माझ्याकडे दुसरं काय होतं, दुसरं कुठलं हत्यार नव्हतं. आणि त्या काळात काही चळवळीतले कवी वाचण्यात आले आणि एक लक्षात आलं की आपल्याकडे शब्द म्हणजे तुकारामांनी सांगितलं की शब्दची आमच्या म्हणजे शब्दच आमच्याकडचे शस्त्र आहेत. हो, हं. हो, तर हो. ती गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे बाकी काही नाहीये लढण्यासारखं. आपल्याकडे शब्द आहेत आणि या शब्दाच्या बळावर आपल्याला लढायचंय. आणि मग त्याच्यातून मग जसं म्हणालो की सगळे मित्र अवतीभोवती चळवळीत काम करणारे. मग आम्ही कविता हे शस्त्र म्हणून मग त्यातून लिहायला सुरुवात केली. मग समाजातले प्रश्न मांडायला सुरुवात केली. जे काही जाणवतंय ते परखडपणे मांडायला सुरुवात केली. त्यातून एक वेगळं म्हणजे मी जसं म्हणालो की आधी मी जे काही लिहित होतो तो माझा रियाज होता. ती माझी एक मला काय लिहायचं हे त्यावेळेस कदाचित मला सापडलं नव्हतं. पण नंतर सापडलं. मला काय लिहायचंय आणि मग या. ते लिहित असताना संघर्षाची भाषा माझ्या कवितेत आली. कारण तो काही संघर्ष केवळ माझाच नाहीये. तर जगातल्या प्रत्येकाला जो साधन वंचित आहे, जो नाहिरे वर्गातला आहे, जो व्यवस्थेने बाजूला फेकलेला आहे, अशा प्रत्येक माणसाला संघर्ष हा करावा लागतो. संघर्षाशिवाय तो उभा राहू शकत नाही. ही गोष्ट कळाली आणि मग ती संघर्षाची कविता कुठेतरी ते प्रश्न, जगण्याचे प्रश्न, त्या अवतीभोवतीच्या सगळ्या विश्वाचे प्रश्न, जी माणसं जी शाळेत येऊ शकली नाही त्यांचं दुःख जे आहे ते मांडणं असेल, हे सगळं मांडत गेलो. पण नंतर लक्षात आलं की ते सगळं मांडल्याच्या नंतर एक गोष्ट की तुम्ही जर म्हणाला की त्याला सेन साईवेर जगाचं कल्याण कर असं एक शीर्षक हो, का दिलं? हो, म्हणजे हो. एकीकडे परखड भाषा, प्रश्न विचारणारी किंवा ती संघर्षकारी होती. की तो जगण्याचा संघर्ष होता. तो कवितेत अगदी. आला होता. वाह! पण पण हां, आपण जेव्हा संघर्ष करत असतो, जेव्हा आपण हां. प्रश्न मांडत असतो, जेव्हा आपण भांडत असतो, हो. या सगळ्या भांडण्याच्या पाठीमागे एक हां. चांगला विचार असतो, काहीतरी बदलाचा विचार असतो आणि तो अगदी. बदल व्हावा. जशी जगातली काही एक ज्यांच्या वाट्याला सुख आलंय, जे सुखी आहेत, तशी जगातली सगळीच माणसं सर्वांच्या वाट्याला सुख यावीत. म्हणजे ज्याच्यासाठी झगडा चालू आहे, त्यांच्या वाट्यालाही काहीतरी आलं पाहिजे. हा विचार त्याच्या पाठीमागे असतो. आणि जेव्हा बरोबर. मी लक्षात आलं, की अरे आपण ज्या परंपरेतून आलोय, जी हां. लोक संघर्षात आहेत, अभावात हो. आहेत, जी हां, दररोज जगण्याशी झटापट करतायत, जी दररोज हां, संघर्ष करतायत, ती माणसं कोणतं गाणं गातायत, ती कोणती प्रार्थना म्हणतात, तर हां. माझं काय व्हायचं माहित नाही, माझं काय व्हायचं होईल. हो. पण या जगाचं भलं होऊ दे. या बरोबर. जगाचं कल्याण कर, वाह! जगातल्या वाह, वाह, प्रत्येकाचं वाह! कल्याण कर, या सृष्टीचं कल्याण कर, सृष्टीतल्या सजीवांचं कल्याण कर. मला हां, हा विचार फार मोठा वाटला. ही हां. गोष्ट फार मोठी वाटली आणि मला वाटतं, की जो माणूस दुःखात असतो, त्याला दुःखाची परिभाषा फार लवकर कळत असते आणि चांगली कळत वाह! असते. वाह, आणि वाह! ज्याला फार दुःख छान. कळत असतं, तो जगातल्या प्रत्येक
हितात्मक म्हणून मला वाटलं की ही जी काही जगाच्या कल्याणाची गोष्ट आहे हा. तीही आपण सांगितली पाहिजे. वा. जे लोक म्हणजे केवळ केवळ रडत बसत नाहीत, संघर्ष या. आहे म्हणून रडत नाहीत, तर जगण्याचा एक प्रचंड आशावाद आहे. हा आशावाद हा जगाला कळला तर मला वाटतं की ज्यांना ज्यांना जे जे हताश निराश झालेत त्यांच्यामध्ये सुद्धा लढाईची एक उर्मी निर्माण होईल आणि आपणही लढू शकतो ही गोष्ट. वा म्हणून वा. मला ते फार शीर्षक छान. द्यावं वाटलं. फार छान, फार छान. म्हणजे इतकी सकारात्मक भूमिका ठेवून तुम्ही कविता लिहितात हा खरं एक अगदी म्हणजे आनंदाचा. अगदी अगदी जगातल्या प्रत्येक माणसाचा प्रवास हा अंधाराकडून उजेडाकडेच हा. असतो. या या म्हणजे या. अगदी अगदी निराशेतून आशावादाकडेच प्रवास चालू असतो. त्याच्यावरच हे जग टिकलेलं आहे. म्हणजे अगदी मग तो अगदी. शिकलेला असो की रानावनात राहणारा म्हणजे आदिवासी असेल किंवा अशिक्षित असेल, सगळ्यांचा प्रवास येत हा अंधाराकडून उजेडाकडेच आहे. बरोबर. विरा इयत्ता 10वीला तुमची माणसं पेरायला लागू अशी एक कविता आहे. म्हणजे हो, 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 शीर्षकातूनच हो. तुम्ही आता काही वेळापासून जी भूमिका मांडताय हा, ते हा, हा. या कवितेच्या शीर्षकामध्येच आलेली आहे असं मला वाटतं. मला या अनुषंगाने एक तुम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्ही ही कविता जेव्हा अभ्यासक्रमात आली यानंतर तुम्ही मागे मला बोलताना सांगितलं होतं की काही शाळांना तुम्हाला भेटी देण्याचा योग आला. बरोबर. त्यावेळी हा. विद्यार्थ्यांशी चर्चा करताना किंवा शिक्षकांशी चर्चा करताना तुम्हाला काय अनुभव आले हे थोडे शेअर केले तर बरं. नाही अगदीच अगदीच ते ते मला आवडेल सांगायला. हा. मी जे म्हणालो की माझ्या जगण्याचा प्रवास जो सुरू झालेला होता त्यावेळेस मी एक कविता वाचली होती. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर झालं. लोग मिलते गए और कारवा बढ़ता गया. हा, अशी एक कविता त्यावेळेस मी वाचली आणि हा. मग मी विचार केला की अरे आपणही एकटेच आलोत. कदाचित आपल्यासारखे अनेक जण असेच एकटे आलेले आहेत घर सोडून गाव सोडून सगळं. हो हो. आपण एकटे नाही आहोत. अगदी. हा आपल्या अवतीभोवती जे मित्र आपण जमवतोय, आपल्या अवतीभोवती जी माणसं जमवतोय, ही आपली आहेत. बरोबर ही आहे. गोष्ट कळाली आणि ती कविता जी लिहिली मी, हा. त्या कवितेची थोडीशी पार्श्वभूमी फार गमतीची आहे. हा सांगा की. म्हणजे मी जसं म्हणालो, की मी एकदा नापास झालो होतो अच्छा. आणि निराश, हताश असं झालेलो होतो हा. आणि पुढचं काय होईल भवितव्याची चिंता होती आणि काय समोर काही दिसत नव्हतं. हा. असंच एकदा एका उन्हाळ्यात मी असं शेतात बसलेलो असताना एक म्हणजे निसर्गाने मला एक जादू दाखवली. की एक छोटस रोपटं होतं. ते रोपटं होतं की त्याचं वरचा त्याचा जो काही शेंडा आहे तो पूर्णतः असा खुडलेला होता. म्हणजे तो तुटलेला होता आणि त्याच्या अवतीभोवतीला नवे अंकुर त्याला फुटत होते. आणि प्रचंड उन्हामध्ये ते असे कोवळे कोवळे त्याचे अंकुर मला ते एकदम लक्ष वेधून घेतलं त्यांनी. बर. आणि एक लकाकी होती त्याला, एक तेज होतं. आणि मी ते पाहत राहिलो आणि त्याचा अर्थ शोधत राहिलो की काय आहे. एक 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 रोपटं निघालेलं आहे बऱ्यापैकी थोडंसं वाढलेलं आहे 2-4 फूट आणि ते वरून कशामुळे तुटलेलं आहे. पण त्या रोपट्याची त्या काडीला दोन्ही तिन्हीकडून अगदीच कोंब आलेले आहेत. बर. मला लक्षात आलं की अरे असं काही संपत नसतं एकाएकी काहीच. येस. एक एक पुन्हा एकदा प्रत्येकाला अनेक वेळा चान्स मिळत असतो आणि ती गोष्ट तिथे लक्षात आली की नाही आपणही पुन्हा एकदा अंकुर धरला पाहिजे. आणि मग ती सगळी गोष्ट माझ्या अवतीभोवती फिरत होती की ते जे रोपटं आहे ते रोपटं एकाएकी रोपटं झालेलं नाहीये किंवा त्याच्या अवतीभोवती मला खूप सारी झाडं दिसत होती. हे झाड एकाएकी झालेलं नाहीये. त्याचा प्रवास मी आठवत होतो. कारण मी ते बघत आलेलो आहे की कोंब कसं उगवतं, ते वाढतं कसं, वारं वावदान येतं, त्याच्यात मोडून पडतं. पुन्हा ही सगळी गोष्ट मी पाहत आलेलो होतो आणि ती मग फार मजेशीर वाटली आणि त्याच्यात प्रेरणा दिसली मला. आणि मग मी त्याचा अर्थ शोधत त्या बियापासून सुरुवात केली मग. ती जी मनक्या पेरेन लागा त्याचे ते आणि तो प्रवास मग माणसांपर्यंत गेला की एक बी जेव्हा मातीत आपण टाकतो किंवा पडतं त्यावेळेस ते खूप अंकुर धरतं, त्याला खूप वेळ लागतो आणि मग ते हळूहळू त्याचा जो काही वाढीचा प्रवास आहे तो काय 1-2 दिवसाचा नसतो तर अनेक वर्षांचा असतो. आणि त्याच्यामध्ये त्याच्या वाट्याला उन्हाळे, पावसाळे, हिवाळे असे अनेक ऋतू येतात. त्याच्या वाट्याला संघर्ष येतात. वाऱ्या वावदानामध्ये ते झाड मोडूनही पडतं. पुन्हा त्याला कोंब फुटतात, पुन्हा वाढतं आणि असा सगळा तो प्रकार आणि बऱ्याच वेळेस त्याला काही गाई गुरं त्याला तोडून टाकतात. पण ते पुन्हा उगवतं, पुन्हा झेपावतं आणि मग ती गोष्ट मला वाटली की नाही ही गोष्ट म्हणजे मला कळली ती
आणि हा, मग हा. मी ती कविता लिहिली, माझ्यासाठी कविता लिहिली. खरं तर त्या काळात दोन एक सलग मी कविता लिहिल्या होत्या. हा, हा. एक शर्त बांधणाऱ्या वाटसरूस किंवा शर्त बांधायची गोष्ट अशी कविता ती. हा. अंगार पचवतू खोल उजळेल तिमिर घनघोर सूर्यास गवसणी घाल जरी असेल कोसो दूर होता आले तर होतू वाहते नदीचे पात्र खडकाला देणे धडका हे शक्तिपीठाचे सूत्र अडवतील वाट शर्तीची नियतीचे वादळ वारे परी तुफान होऊन तूही काळाला तुडवित जारे मग दिसेल तेज पुंज का तो विशाल एकची एक त्या समान तळपणारा जिंकतो तोची नेक. ही कविता वा. त्यावेळेस की आपल्या अवतीभोवती आहे, नदी पण धडका Yes. देत जाते. म्हणजे अगदी. ते सगळं अवतीभोवतीचं जे काही आकलन होतं सगळ्या निसर्गाचं, सगळ्या जगण्याचं आणि हा. त्यातून मग निसर्गातल्या प्रत्येकाला सुद्धा संघर्ष आहे, फक्त माणसाच्याच वाट्याला नाही. अगदी, अगदी. पक्षाला सुद्धा संघर्ष आहे, रोपट्यांना संघर्ष आहे, प्रत्येक गोष्टीला संघर्षातून जावं लागतं. मग वा, आपणच फार थोडे छान. आहोत आणि ती अगदी, गोष्ट अगदी. त्यावेळेस आणि मग म्हटलं काय करायला पाहिजे यासाठी तर मी शेतकरी कुटुंबात म्हणजे ते सगळं माझी दळणघडण झाली होती पार्श्वभूमी झाली. आणि मग मी पाहत आलो होतो लहानपणापासून की आपला बाप दरवर्षी पेरणी करतो. हो. पेरणी करतो त्या पेरणी बरोबर खूप साऱ्या त्याची स्वप्न आशा आकांक्षा पेरत असतो अगदी आणि बरोबर. मग ते बी उगवून येतं पण बऱ्याच वेळेस पाऊस पडत नाही तर ते करपून जातं पण म्हणून तो वा. निराश होत नाही पुन्हा तो वा. पेरणी करतो. पूर्ण पेरणी करतो. म्हणजे ही गोष्ट की अरे नाही पुन्हा ट्राय करायला पाहिजे आपण वा. आणि मग हा. मग मला असं वाटलं की आता आपण ट्राय करायला पाहिजे आणि मग पुन्हा अभ्यासाला लागलो पुन्हा हा. नंतर पास झालो आणि ती हा. गोष्ट मला कळाली आणि ती जी माणसं पेरायला लागायची नंतर जी मला हे तर त्यावेळेस हा. ती ती कविता मग मी नंतर ती लिहिली नंतरच्या काळामध्ये हा, हा. की एक बी मातीत पडतं. खरं तर ही जी कविता आहे हा. म्हणजे ही सुरुवातीला जी मी म्हणजे ही मुळात बोली भाषेतली कविता आहे, गोरमाटी भाषेतली. अच्छा. म्हणजे मी त्यावेळेस म्हणजे आपण जे विचार करत असतो तो आपल्या भाषेतून विचार करत असतो. मला हे हा, हा. सांगायचंय. म्हणजे मी मराठीतून जसा आता विचार करतो. कारण आता माझ्या अवतीभोवतीचं सगळं पर्यावरण मराठी आहे. पण हा. त्यावेळेस माझ्या अवतीभोवतीचं सगळं काय भाषिक पर्यावरण कुठलं होतं? तर ते हा. बंजारा ते सगळे तुमचं. आजूबाजूला हा. बोलणारे. या. आणि त्यावेळेस मी जे विचार केला की ते माझ्या बोली भाषेतून, माझ्या बंजारा हा, भाषेतून हा. मी विचार केला. मग ती करा कविता बंजारा भाषेतून करा लिहिली की ते एक आम्हाला. बी हा. हा. हा ती दोन्ही म्हणून दाखवतो मी. हा. हा. yes. एक बी जमीन गडच हम्म. एक बी जमीन गडच जमिती ओरो नातो जुडच हा. रूढ उन लगाडच जीव हा. असो काही घडच पाणी पावस उंदाळो वर्षाळो आंधी आंघोळो दुष्काळेती लढच एक दन ऊन झाड करणच छोडच चालो आपण बी मनक्या पेरेन लागा अशी ती अच्छा. बोली भाषेतून लिहिली. हा, आणि हा. नंतर तिचा माझ्या मित्राने विनायक पवारनी त्या कवितेचा नंतर अनुवाद केला ते अच्छा. नंतर काही पुस्तक आलं बोली भाषेतलं आणि ते नंतर अभ्यासक्रमात आली. तर ती मराठीतली कविता अशी आहे की माणसं पेरायला लागलो. मी जसं म्हणालो की मी जे माझा जो काही कारवा वाढत होता तो मी एकटा नव्हतो. माझ्या अवतीभोवतीला खूप उभारी देणारी माणसं होती. आणि मग मला त्यावेळेस जाणीव झाली की प्रत्येक आपण माणसं जोडली पाहिजे. आपल्याला माणसं मोठी करत असतात. माणसंच आपल्याला पडतीच्या काळात आधार देत असतात आणि तेच खऱ्या अर्थाने आपलं उभं राहण्याचं जे सामर्थ्य आहे तिथं दडलेलं आहे. वा. आणि मग म्हणून मग ती कविता जेव्हा मराठीत आहे ते एक बी मातीत पडतं हा. मातीशी त्याचं घट्ट नातं जडतं. वा. म्हणजे माती त्याला आपलं लेकरू समजून त्याला उदरात घेते आणि त्याला ती होय. घट्ट धरून ठेवते. म्हणजे ते होय. नातं खूप जिव्हाळ्याचं आणि ते आई लेकराचं ते नातं असतं. तर एक बी मातीत पडतं मातीशी त्याचं घट्ट नातं जडतं नातं. माती त्याला लावते जीव हो. अशी काय घडते ऊन वारा पाऊस पाणी वारं वावधान दुष्काळाशी लढते. हा. ऊन वारा पाऊस पाणी वारं वावधान दुष्काळाशी लढते. एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. बर. चला वा. आपणही माणसं पेरायला लागू. म्हणजे वा, मला वा. ही जी गोष्ट आहे ना फार छान. की एक झाड होतं ते केवळ ते स्वतःसाठी होत नाही होत नाही. तर ते हा. अनेकांना म्हणजे आपल्याला ऑक्सिजन देतं पाखरांना घरटे वा. देतं फुलं देतं फळं देतं आणि स्वतःसाठी काय तर आपला कार्बन डायऑक्साईड आणि आपल्यासाठी पाणी शोषून ठेवतं ते. वा. फार छान. विरा तुमची या कवितेच्या माध्यमातून
आमच्या सर्व श्रोत्यांना पाठ्यक्रमातील कविता ही कवीच्या तोंडून ऐकायला मिळाली हा फार आनंदाचा भाग नाही आणि ह्याच्यात त्याचं विश्लेषणही तुम्ही सांगत आहात. हा बोला बोला. याच्यातून मला हे की निसर्गाशी आपलं असलेलं जे नातं आहे येस येस. ते नातं आपल्याला टिकून ठेवावं लागेल. आपण 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 जो जसा जसा माणूस नागरीकरणाकडे वळलेला आहे, आधुनिक होतोय, अत्याधुनिक होतोय, तंत्रज्ञानाकडे जातोय. हा. तसं तसं मला वाटतं की माणसाचं नातं हे अच्छा. निसर्गापासून तुटत चाललंय. त्याच्यामुळे माणूस हा एकाकी पडत चाललेला आहे. तो स्वार्थी बनत चाललेला आहे आणि तो तो सर्व अर्थाने तो गोंधळलेला आहे. मला वाटतं की आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर अनेक प्रश्न आपल्याला निसर्ग आपल्याला मदत करतं आणि निसर्ग आपल्याला त्या प्रश्नांचं उत्तर शोधायला नक्कीच आपल्याला मदत करणार आहे. आपण वा. निसर्गाकडे गेलं पाहिजे. अगदी विरा मला इथं वर्ड्सवर्थचं एक फार छान वाक्य आठवतंय की पोएट्री व्हॉट इज पोएट्री ते म्हणतो की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो पॉवरफुल फिलिंग. अशा हम्म, प्रकारचं तुमचं एकंदरीत जे सगळं विवेचन आहे त्यामधून जाणवतंय की तुमची कविता ही अशाच पॉवरफुल फिलिंग जे जगण्याचे आपले जे फिलिंग्स असतात त्यामधून ही तुमची कविता आलेली आहे. तुम्हाला आणखी एक मला सांगावंसं वाटतंय की आपल्याला जे ऐकणारे आहेत सध्या यामध्ये बहुतांशी आमची शिक्षक मंडळी ही कविता पण करतात. ओके. त्याचबरोबर शाळेमध्ये पण अनेक विद्यार्थी हे कविता करीत असतात आणि आमचे बरोबर. शिक्षक बांधव त्या कवितांची दखल घेत असतात. अनेक बरोबर. शाळांमध्ये असे उपक्रमही राबवले जातात की मुलांच्या काव्यसंग्रहाचे पुस्तकं काढण्याचे सुद्धा उपक्रम हे विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. अशा बरोबर. वेळी एक अनुभवी कवी म्हणून एक प्रतिष्ठित कवी म्हणून तुम्ही या कवी मित्रांना काय सल्ला द्याल की एक चांगली कविता ही कशी लिहिली गेली पाहिजे, त्याचे निकष काय असले पाहिजे? तसं आपण जेव्हा या शाळेतल्या मुलांचं शिक्षकांचा आपण जर विचार केला तर खरं तर हे जे काही आहे हे सुरुवातीचा सगळा म्हणजे जडणघडणीचा काळ आहे खरं तर. म्हणजे चांगली कविता ही नंतर आपोआप येतेच. म्हणजे जसं जसं तुम्ही तिचा रियाज करत जाल, जसं काय आहे, जसं जसं तुम्ही त्या गोष्टीमध्ये स्वतःला बुडवून घेत जाल तसं हो. तसं नक्की तुमच्या हातात लागतं. ते म्हणतात ना की ते प्रत्येक म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा एक 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 उडी मारतात त्यावेळेस हो. तुमच्या हाती काही ना काही लागत जातं. तर हां. ते अशा पद्धतीने त्या एकूणच सापडत जाते. पण मला एक गोष्ट म्हणायची आहे, की कविता लिहिण्यासाठीची जी काही तयारी म्हणा हां. किंवा कविता लिहिण्यासाठी काय लागतं, हां. तर मला वाटतं की कविता लिहिण्यासाठी सगळ्यात जास्त तुम्हाला अनुभवांचा साठा करावा लागतो. अगदी. म्हणजे पुस्तकात वाचून किंवा पुस्तकात अभ्यास करून कविता लिहिता येत नसते. अच्छा. फार फार तर पुस्तकात वाचून तुम्हाला एक वेगळी शैली तुम्हाला तुमची तयार करता येईल. म्हणजे जे काही आपण ज्याला म्हणतो की कविता जी आहे ती कविता वेगळ्या ठिकाणी सापडत असते. विरा कविता पुस्तकात नाही सापडत. विरा या कविता आताच्या जगण्याच्या अनुभवात सापडते. विरा कविता ही आताचे आपलं जे बोलणं चाललंय कविता या कशी शोध या ऐक या बोलण्याच्या संदर्भाने एक कल्याणहून हर्षल साबळे यांचा एक प्रश्न आहे की मुलांना कविता लेखन करण्यासाठी बोला, बोला. उद्युक्त करावे यासाठी काही उपक्रम घेता येऊ शकतात? अगदी अगदी तेच सांगतोय मी. बोला. त्याच दिशेकडे आपण त्याच गोष्टीवर प्रकाश टाकूयात. बोला. मी सुरुवातीला पहिले तुम्ही विचारलं की कविता लिहायची कशी आणि कविता चांगली कशी लिहायची. तर बोला. मी तेच सांगतोय की कविता ही पुस्तकात सापडत नाही. कविता तुम्हाला लिहिण्यासाठी तुम्हाला जगण्याचा एक अनुभव खूप तुमच्या गाठीशी असावा लागतो. म्हणजे तो जगण्यासोबत वाढत जातो. पण तुमच्याकडे एक निरीक्षण दृष्टी असावी लागते, बारीक निरीक्षण दृष्टी असावी लागते. तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीचं एक सगळं जे काही एकूण आहे, जे घडतंय, ज्या गोष्टी त्याचं बारीक निरीक्षण तुम्हाला करावं लागतं. आणि ते लगेच पाहिलं आणि म्हणजे तूप खाल्लं की रूप येत नाही. तसं अगदी पाहिलं ना आता कविता म्हणजे बरेच शीघ्र कवी असतात. ते एखादं पाहिलं की लगेच कविता लिहितात. असो तो एक तयारीचा रियाजाचा भाग म्हणूयात आपण त्याला. अगदी पण जेव्हा तुम्हाला कविता लिहायची असते तर तुमच्या अवतीभोवतीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्या मनामध्ये साठत जातात, तुमच्या स्मृतीमध्ये साठत जातात आणि हळूहळू कालांतराने मी जसं म्हणालो की मी कधीतरी लहानपणी त्या सगळे गाणे ऐकले होते.
ते सगळं हम्म. त्यांच्यासोबत नाचलो होतो, त्यांच्यासोबत Yes. बागडलो होतो, ते सगळे. अगदी. आणि ते कालांतराने नंतर जेव्हा मला खऱ्या अर्थाने कविता काय असते हे कळालं, त्यावेळेस हा. ते माझे अनुभव कवितेत उतरले. म्हणजे बरोबर. मला काय म्हणायचं की कवितेची तयारी करण्यासाठी आपल्याला आपल्याला जे जे काही घडतं ते बारकाव्याने आपल्याला बघावं लागेल, निरीक्षण करावं लागेल, त्याचं आकलन करून घ्यावं लागेल. आणि नंतर मग आपण त्याचबरोबर आपण काय करत असतो की खूप चांगलं चांगलं वाचत असतो, वाचलं पाहिजे की अभिव्यक्तीच्या, म्हणजे ज्याला आपण रचनाबंध म्हणतो, हो, कुणी मुक्त हो. छंदात लिहितो, कुणी छंदामध्ये लिहितो, कुणी गेय कविता म्हणतो, कुणी म्हणजे हे सगळे त्याच्या अभिव्यक्तीचे वेगवेगळे पद्धती आहेत या. त्या पद्धतीनंतर आपल्याला सापडतात. आपण ऐकत जातो, आपण वाचत जातो. पण हा. हे सगळं करण्यासाठी तुमच्या गाठीशी तुमचा अनुभव असावा लागतो. जर तुमच्या गाठी तुमचा अनुभव नसेल, तर तुम्ही काय, म्हणजे तुमच्याकडे एक साचा आहे, कविता नावाचा एक साचा आहे. हो. पण त्याच्यामध्ये जे मटेरियल तुम्हाला ओतायचंय, ते मटेरियल जर अगदी. तुमच्याकडे नसेल तर साचा असून उपयोग नाही. नाही. हा, म्हणून हा. जगण्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि एकूणच बारकाव्याने जगाचं निरीक्षण केलं पाहिजे. तर Yes. आपल्याला काहीतरी सुचतं. सुचतं म्हणजे ते कुठेतरी आपल्या स्मृतीत गेलेलं नंतर कधीतरी कुठल्या तरी कारणाने ते उचंबळून बरोबर. येतं, बाहेर येतं. हा, ते पुन्हा आपल्याला हा. धडका मारत असतं तो अनुभव. आणि तो अगदी. अनुभव मग आपण शब्दातून मांडत असतो. आता ही झाली कविता जन्म कशी घेते किंवा कविता कशी जन्माला येते, ही ही ओके. त्याची गोष्ट झाली. या. पण तुम्ही म्हणालात की कविता लिहिण्यासाठी कसं उद्युक्त करता येईल. मुलांना म्हणजे मी जे विशेषतः म्हणालो आपले की प्रत्येक, म्हणजे आता याच्यावर खूप साऱ्या वेगवेगळ्या, अगदी 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 मुलांच्या दृष्टीने हा. जर आपण विचार करू लागलो तर आता वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या घटकातील मुलं आपण सगळ्या प्राथमिक माध्यमिक वर्गामध्ये मुलं असतात. म्हणजे हो. तांड्यावरचे, वाड्यांवरचे, प्रत्येकाचं एक पर्यावरण वेगळं असतं. त्याचा अवताल भवताल वेगळा असतो. त्याचं एक सामाजिक सांस्कृतिक वेगळेपण असतं. त्याची एक स्वतःची एक बोली भाषा वेगळी असते, जशी माझी बंजारा बोली आहे. तर असं सगळं जे वेगळं असतं, मुलं हे जे काही विचार करतात ते त्यांच्या आकलनानुसार त्यांच्या करत असतात. फक्त आता एक गोष्ट आपण त्यांना काय करायची, तर एखादी कविता जेव्हा आपण शिकवतो मुलांना, ती कविता त्यांच्या समोर एक मॉडेल असते, एक चित्र असतं किंवा एक अशी अशी हिला हिला कविता हा. म्हणतात, ही अशी अशी हो. कविता आहे. मग आता मुलाला जशाच तशी कविता तर आपल्याला लिही म्हणून सांगता येणार नाही. हा, हा. पण आपण मुलांना हे सांगू शकतो की तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहून दाखवा हा. किंवा मराठीतून असेल मराठीतून लिहून हा. टाका, तुमच्या शाळेतल्या भाषेतून, किंवा बऱ्याच वेळेस तुमची ती या. भाषा असते. म्हणजे आता तुम्ही जर गमत म्हणाल तर मी जेव्हा तांड्यात जातो ना, तांड्यातली जे ज्यांना मराठी नाही वाचता हा, येत, हा. पण ती मुलं बंजारा बोली भाषेमध्ये इतके सुंदर सुंदर गाणे म्हणतात अच्छा. आणि ते सहज म्हणतात. म्हणजे वा. का, तर ते त्या भाषेत जगत असतात. ती हा, भाषा हा. सतत त्यांच्या डोक्यात असते. म्हणजे मला सांगायचं हे आहे की जी भाषा तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या भाषेमध्ये जगताय, ती भाषा तुमच्या जगण्यात मिसळलेली आहे. अशा भाषेतून त्यांना थोडंसं व्यक्त करायला तुम्ही प्रवृत्त करा. म्हणजे असे वा. प्रयोग खूप झालेले आहेत. म्हणजे मी हा. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेन की एक हा. सेलू तालुक्यामध्ये पारडी नावाचा एक तांडा आहे. तिथे युवराज माने नावाचे एक शिक्षक आहेत. अतिशय अच्छा. कृतिशील आणि प्रयोगशील शिक्षक. म्हणजे हा. त्यांनी खरं तर मला एकदा कार्यक्रमाला बोलवलं होतं, पण मी जाऊ शकलो नाही. तर त्यांनी काय केलं, की त्या तांड्यातल्या मुलांना कविता शिकवत शिकवत त्या ज्या काही अभ्यासक्रमातल्या कविता आहेत, त्या मराठीतल्या कविता त्यांनी त्यांच्या बंजारा बोली भाषेत अनुवादित अच्छा. करायला हा, लावल्या. हा. आधी सुरुवातीला अनुवादित करायला लावल्या. त्या जशा त्यांच्या भाषेत आल्या त्या बघून घेतल्या, त्यांना शाबासकी दिली आणि हा. मग नंतर मग बाबा, मग आता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कविता करा, असंही त्यांनी सांगितलं. मग हा. त्या मुलांनी, ह्या मुलांना आत्मविश्वास आला. वा. त्यांना म्हणजे त्यांना की युवराज, आपणही लिहू शकतो मला तुला आणि आवर्जून लिहिणं सांगावं वाटेल, अवघड, हे युवराज माने लिहिणं ज्यांचा अवघड तुम्ही नाहीये, आता सोपं आहे. आणि ते मग सोपं कसं करून दिलं? हा, युवराज मानेंचा जो तुम्ही आता उल्लेख केला, ते आपल्या ATM चे सदस्य आहेत. तुमचा आवाज 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 थोडासा ब्रेक होतोय. हा, तुम्ही जो आता युवराज माने सरांचा उल्लेख केला, ते आपल्या ATM चे सदस्य आहेत, हे मला इथे सांगायचं होतं. अरे वा वा, अरे वा, हा, चांगली गोष्ट, म्हणजे अभिनंदनीय आहे. म्हणजे जसं युवराज मानेंनी ते केलं आणि नंतर त्या मुलांकडून त्यांच्या भाषेमध्ये लिहून घेतलं आणि हा. त्याचं नंतर मला वाटतं एक छान पुस्तक पण केलेलं आहे. असे अच्छा. प्रयोग खूप झालेले आहेत.
म्हणजे हो. अजून एक मला आठवण, म्हणजे मी त्याच्यावर लिहिलेलं आहे, माझ्या दिव्य मराठीच्या कॉलम मध्ये लिहिलेलं आहे की जळण्या उजळण्याची कहाणी नावाचं शीर्षकच होतं, ते मला फार भावलेलं होतं. बर. तालुक्यामध्ये शिवाजी अंबुलगेकर नावाचे एक शिक्षक आहेत, हा. जे आश्रमशाळेवर, म्हणजे ज्या अच्छा. भटक्या विमुक्तांची आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेवर ते शिक्षक आहेत. हा. त्या शिक्षकाने जो काही प्रयोग केला तो अफलातून आहे. खरं तर ते एक एक अनेकांसाठी एक मॉडेल आहे. ते त्यांनी काय अच्छा. केलं, तर त्यांनी कविताच नाही, तर त्यांनी मुलांमधला संशोधक सुद्धा शोधून काढला. म्हणजे ओके. म्हणजे मुलांना ते भूगोल शिकवत असताना तालुक्याचा नकाशा, जिल्ह्याचा नकाशा आणि त्या याच्यामध्ये कुठल्या कुठल्या नैसर्गिक साधन संपत्ती आहेत, हा. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कुठले प्राणी आहेत, कुठली झाडं आहेत, काय काय आहेत, कोणते नद्या आहेत, कोणते नाले आहेत, हे शिकवलं. आणि नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता काय करायचं, तुम्ही ज्या गावातून आलेला आहात, तुमच्या गावाचा नकाशा तुम्ही तयार करायचा. आणि ते खूप सुंदर मुलांनी तयार केला आणि त्याचा एक शाळेतल्या मुलांचा भूगोलाचा एक एक नकाशाचा एक कोश, भूगोलाचा कोश त्यांनी तयार केला. अशीच एक गोष्ट त्यांनी काय केली, तर हा. त्यांनी सुद्धा अभ्यासक्रमातल्या कविता त्यांच्या त्यांच्या बोली भाषेमध्ये अनुवाद करून घेतल्या. अच्छा. म्हणजे हा, हा. वडारी असेल, एखाद्या समाजातला वडार समाजातला मुलगा असेल तर हा. त्यांनी वडारी भाषेमध्ये तो अनुवाद करायचा. बंजारा असेल बंजारामध्ये, पारधी असेल पारध्यांच्या याच्यामध्ये, वा. बेलदाराची वेगळी किंवा काही काढायची, असं प्रत्येकाच्या भाषेमध्ये त्यांनी ते करून घेतलं आणि मुलांनी खूप छान पद्धतीने ते केल्या. वा वा. आणि नंतर छान. त्या कवितांचं कवी संमेलन त्यांनी भरवलं. वा वा आणि वा. ते फार सुंदर. म्हणजे शासनाने, म्हणजे शासनाच्या वतीने जिल्हा ग्रंथोत्सवामध्ये त्या मुलांचं कवी संमेलन झालं. म्हणजे वा वा. मुलांमध्ये सुंदर. क्रिएटिव्हिटी आहे, फक्त आहे. ती आपल्याला कुठल्या पद्धतीने काढता येईल, हे वा. वेगवेगळ्या अच्छा. पद्धती आहेत. आणि मी तुम्हाला माझा अनुभव, आता ते अभ्यासक्रमातली जी कविता आहे, मी खूप कधी कधी मुलांकडून गमती जमतीने त्या सगळ्या गोष्टी काढत असतो. हा. मला बऱ्याच मुलांचा फोन येतो. हा. मग मी त्यांना विचारतो की तुला कशी वाटली रे कविता. हा. म्हणजे मी तर नंतर सांगेन, पण तुला काय वाटलं, त्याच्यात काय जाणवलं ते काढून हा. घेतो. हा. आणि मग ते सांगतात. मग तू काय विचार केला, तर ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतात. काही अच्छा. काही अगदी. शिक्षकांनी, म्हणजे मला मला कवी म्हणून वीरा, आनंदाची गोष्ट, हा वीरा एक मला. ही अ, कवी म्हणून मला जेव्हा हो. आनंदाची गोष्ट आनंदाने सांगावं हा. वाटते ही गोष्ट, हा. की हा. महाराष्ट्रभरातल्या अनेक, म्हणजे जे आता 10वीला मुलं आहेत, हो. महाराष्ट्रभरातून म्हणजे डझनाने, म्हणजे 20-25 प्रकारच्या माझ्या कवितेचा अनुवाद मला मुलांनी करून दाखवला. कुणी वा वा. तेलगुत केला, कुणी फार छान. फार छान. अहिराणीमध्ये केला, कुणी अच्छा. तिकडे चंदगडी भाषेमध्ये केला, कुणी इकडे वऱ्हाडीमध्ये केला. फार हे सुंदर. हे एक हे त्यांच्या पातळीवरचं क्रिएशन आहे. हे हे आपण या पद्धतीनं ते केलं पाहिजे, गेलो पाहिजे. वीरा, मी तुम्हाला थोडं इथे थांबवतोय, कारण खूप प्रश्न आपल्याला येत आहेत. तुमच्याशी खूप जणांना संवाद साधायचा आहे, तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मी हा. अहमदनगरहून संतोष राठोड विचारू इच्छितात की सर, ओके. हा आपण हा. स्वाक्षरी देताना कविता माणूस पण हरवू देत नाही असं लिहिता, त्याबद्दल थोडक्यात सांगावं. आणि हा. त्याला जोडूनच ते विचारतायत की तुम्हाला युवा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जो मिळालेला आहे, तर हा मिळाल्यानंतर ते तुमच्या भावना काय होत्या? अगदी थोडक्यात आपण ते मांडावं, म्हणजे मला पुढचा प्रश्न आपल्याकडे घेता येईल. विरा. हा, म्हणजे हे अगदी अगदी शॉर्ट मध्ये सांगतो हा. की कविता माणूस पण हरवू देत नाही. म्हणजे हे मी प्रत्यक्ष जगलोय ते. म्हणजे जे उपेक्षित गावकुसाच्या बाहेरचं एक एक कुणीतरी मुलगा आहे आणि तो एका जगडव्याळ अशा मोठ्या महानगरामध्ये येतो आणि त्या महानगरात आल्यानंतर त्याचा तो एक अंश आहे. पण त्याला एक जे ठळक पण देऊन गेली, तर ती कविता देऊन गेली आणि त्याला एक नाव तर दिलं, पण त्या कवितेने त्याला जगण्याच्या पातळीवर त्याला एक 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 बळ दिलं आणि ते बळ देत असताना त्याला उभं केलं. म्हणजे ही गोष्टच खूप महत्वाची आहे की कविता तुम्हालाही हरवू देत नाही, तुमचं माणूस पण हरवू देत नाही आणि तुम्हाला जगायला शिकवते. अगदी अगदी. हा. आणि दुसरी गोष्ट कवितेमध्ये जे आहे ना, मी माझ्या एक कविता माझी माय माझी सखी, म्हणजे कविता ही आपल्याला म्हणजे जवळ घेते, ती तोडत नाही, आपल्याला जवळ घेते, दुःखात सुखात जवळ घेते. म्हणजे जेव्हा तुम्ही दुःखात असतात त्यावेळेसही तुम्हाला ते कुठेतरी शब्दातून व्यक्त करावंसं वाटतं. तुम्ही आनंद झाला तरी तुम्ही तुमच्याकडे व्यक्त करायला माध्यम काय, तर शब्द आहे. त्यामुळे शब्दाच्या रूपाने आलेली ती कविताच उभं करत असते. आणि दुसरी गोष्ट, जो पुरस्कार मिळाला, कुठल्याही जगातल्या कुठल्याही कवीला एखादा कुठलाही पुरस्कार, मग छोटा असो की मोठा असो, कुठलाही मिळाला तर स्वाभाविक त्याचा आनंद होतच असतो. तसा स्वाभाविक आनंद मलाही झाला.
पण जो मला अगदी राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला, हे माझ्यासाठी एक आनंददायी तर होतच होतं. पण माझ्यासाठी अजून दुसरी एक माझ्यासाठी आनंददायी गोष्ट ही होती, की मी जे काही कवितेत मांडलेला होता माझा संघर्ष, माझ्या अवतीभोवतीच्या त्या माणसांचा संघर्ष आणि त्या हो. उपेक्षित लोकांचा संघर्ष हो. कुठेतरी या पुरस्काराच्या निमित्ताने त्या सगळ्या मांडणीला त्या चर्चेचं रूप लाभलं आणि हो. कुठेतरी एक असंही असे जगतात लोक असंही एक संघर्ष आहे हे अनेकपर्यंत गेलं आणि त्याच्या संदर्भाने निदान लोकांच्या डोक्यात सकारात्मक गोष्ट जरी तयार झाली तरी मला वाटतं ही त्या पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार आहे आणि त्याच्यासाठी कवी लिहित असतो. कवी पुरस्कारासाठी लिहित नाही. कवी जेव्हा लिहितो त्यावेळेस त्या प्रश्नांवर काहीतरी झालं पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. कदाचित माझ्या लेखनाच्या पाठीमागे तर हेच आहे. मी प्रश्न मांडत असतो. मी आनंदाच्या गोष्टी सांगत नाही. मी प्रश्न मांडतो आणि त्या प्रश्नाला वाचा फुटते. ही माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आणि आनंदाची गोष्ट आहे. वीरा, तुम्ही साधारणतः प्रौढांसाठी कविता लिहिल्या आहेत, गंभीर कविता लिहिल्या, गंभीर आशय तुमच्या कवितामध्ये आहे. त्याच वेळी मला हे माहित आहे की तुम्ही बालकविता सुद्धा लिहिलेल्या आहेत. तुम्ही फार छान बालकविता लिहिल्या आहेत. हा जो तुमचा अगदी काव्य लेखनातला जो बदल आहे ती सांगून एक छोटीशी तुमची कविता आहे, मी ऐकली होती मागे, मुंगीवरची एक कविता तुमची आहे, ती इथं ठेवावी. आणखी एक याला जोडूनच वीरा थोडं थांबवतो. याला जोडूनच आपले मंगलराम सरांनी म्हटलं की गब्बर नावाची एक कविता आहे तुमची. कुठली? गब्बर. अच्छा, गब्बर सिंग. ती सादर केली तरी चालेल. बोला प्लीज. ओके. आता हा जो प्रश्न आहे की मी खूप गंभीर कविता लिहितो, लोकलढ्याची कविता लिहितो, लोकन्यायासाठीची कविता लिहितो. ती कविता खूप म्हणजे आणि मग एकदम तुम्ही बाल साहित्याकडे कसे वळला किंवा बाल कवितेकडे कसे वळला हे माझ्यासाठी सुद्धा एक माझ्यातला एक वेगळा पैलू शोधून देणारी गोष्ट आहे असं मी मानतो. अच्छा. मी जेव्हा मी कविता लिहितो, एखादी कविता जेव्हा मी लिहितो त्यावेळेस मी माझ्या एखाद्या मित्राला ती कविता फोनवरून ऐकवतो. आणि ती कविता कशी झालीये, त्याच्यात काय बदल करता येतील किंवा त्यातल्या गोष्टींवर चर्चा करतो आम्ही ते फोनवर. आणि माझा जो मुलगा आहे छोटा, कबीर नावाचा छोटा मुलगा 2 नंबरचा, तो अवतीभोवतीच असतो बऱ्याचदा. आणि एकदा त्यांनी मला ते सगळं ऐकल्यानंतर मला एकदम प्रश्नांकित करून टाकलं. त्यांनी प्रश्न एकदम मी निशब्द झालो. तो म्हणाला की पप्पा तुम्ही कविता लिहिता, असं आहे सगळं आहे, मला काहीच कळत नाही त्याच्यातलं आणि मला काहीच कळत नाही काय कविता लिहिता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणे तुम्ही कविता लिहिली की दुसऱ्यांनाच सांगता म्हणे, दुसऱ्या लोकांना ऐकून दाखवता म्हणे तुम्ही. मला कविता का म्हणून दाखवत नाही. आणि मला प्रश्न पडला म्हणजे मी एक बाप म्हणून, म्हणजे कवी म्हणून म्हणण्यापेक्षा मी एक बाप म्हणून मला ते एकदम हे झालं. अरे खरंच आपण ते याचं बरोबर आहे, जाणीवपूर्वक पण ते नकळत आपल्या होतं. आणि मला असं वाटलं की नाही हा म्हणतो बरोबर आहे. मग मला प्रश्न पडला की काय कर. मग त्याला मी अगदी सुरुवातीला थोडस मग विंदांच्या कविता काही ऐकून दाखवल्या, काही अशा वेगवेगळ्या ज्या मराठीतल्या चांगल्या बालकविता आहेत. मग तो म्हणाला मला की ह्या कविता तर मला शाळेत पण बाई शिकवतात, या कविता तर आमच्या शाळेतल्या बाई पण म्हणून दाखवतात, मग ह्याच्यात नवीन नाहीये. अजून मला पुढ्यात टाकलं. मग मी विचार केला की आता काय. मग सुरुवात केली मी काहीतरी आपण बघूया प्रयत्न करून बालकविता. इतकी सोपी गोष्ट नाहीये, ते मुलांसाठी लिहिणं अतिशय अवघड गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या गंभीर कवीने अगदी मुलाच्या त्या वयामध्ये जाऊन, त्याच्या मानसिकतेत जाऊन. आणि गमतीचा भाग असा आहे की सुरुवातीला मी जेव्हा त्याला कविता ऐकून म्हणून दाखवायचो तर ते मी माझ्या पातळीवरची बालकविता लिहिलेली असायची आणि त्याची आकलनाची पातळी खूप खालची असायची. आणि मग ते त्याला काही कळायचं काही नाही कळायचं. पण तो म्हणायचा की पप्पा ही फार अवघड कविता आहे.
हा 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 आणि मग पुन्हा मला मला नंतर लक्षात आलं की मुलांसाठी लिहिणं इतकं सोपं नसतं. सोपं नाही. ती कविता आपल्याला मूल सादर व्हावं कराल. लागतं. हा हा आपल्याला मूल व्हावं लागतं आणि मग नंतर त्याच्या सहवासात जाऊन मी मूल मूल होत गेलो आणि हा मग नंतर मला ते कवितेचं त्या बाल कवितेचं सूत्र सापडलं आणि हा नंतर मात्र आम्ही दोघं हा. एकमेकांना ते कविता ऐकून ऐकून हो आणि ते खूप आम्ही आम्ही दोघांनी त्या कवितांचा एक आनंद घेत आणि हा लिहून झाल्या. हा त्यातली बऱ्याच कविता ह्या किशोरला हा विरा आवाज. हा येतोय आवाज? हा बोला बोला, येतोय येतोय. हॅलो. हा 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 बोला बोला. असा तो सगळा असा तो सगळा आनंददायी असा हा तो अनुभव आहे. हा तर मग मुंगीची कविता लिहिली मी. हा मग ती सांगा मुंगीची जी ती. कविता लिहिली, शाहरुख खानचा लुंगी डान्स चालू होता टीव्हीवर. हो 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 हा शाहरुख खानचा लुंगी डान्स चालू असताना तो लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स असा तो चालू होता हो आणि हो मुलं हो. त्याच्यावर ताल धरतात. मग बरोबर आहे. तो विचार करता करता अरे ह्याने लुंगी डान्स केलेला आहे, ह्याने हम्म लुंगी डान्स केलाय. मग मी हम्म. कबीरला म्हटलं की मी तुला तू मुंगीचा लुंगी डान्स डान्स पाहिला करून का? दाखवतो. तर शाहरुख खान सारखा हा हा शाहरुख हा खान सारखाच मुंगी सुद्धा लुंगी डान्स करते. हा हा म्हणजे हा मुंगी सुद्धा लुंगी डान्स करते. ते म्हणे या कसा? मग मी त्याला हा ती कविता ऐकवली, मुंगीचा लुंगी डान्स. हा साखर. एक एक होती मुंगी, हो एक होती मुंगी, हम्म तिने नेसली लुंगी. हो एक होती मुंगी, तिने हा नेसली लुंगी. हम्म लुंगी नेसून मुंगी बाई हम्म. नाचू लागली थुई थुई. काय सांगू तिचा ताल, हा काय सांगू तिचा ताल, मेकअप करी लाले लाल. हो धाक असायचा सर्वांवर, धाक असायचा सर्वांवर, चोरून चोरून खाई साखर. हा भरभर घरभर धावायची, भरभर घरभर धावायची आणि ढोपर धरून चावायची. भरभर घरभर धावायची आणि ढोपर धरून चावायची. काय करावे या मुंगीला? आता मुलांना प्रश्न पडतो जेव्हा चावली तर त्याला ते वेदना होतात. होय होय. काय हा करावे या मुंगीला? हा काय करावे या मुंगीला? धरून उडावे लुंगीला. दुसरं काही करू शकत नाही आपण. हा काय करावे या मुंगीला? धरून उडावे लुंगीला. मुलांनी लढवली शक्कल, हा मुलांनी लढवली शक्कल. हॅलो. हॅलो. विरा. हॅलो. हा 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 आवाज येतोय? आवाज गेला होता. येतोय आता येतोय. येतोय ना? हा येतोय येतोय. बोला बोला. हा 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 तर हा अगदीच हा कंटिन्यू करतो ते मी. हा मुलांनी लढवली मुलांनी शक्कल. लढवली शक्कल, अगदी. मुंगीला घडवली आदल. या. मुलांनी वाजवली पुंगी, हा पुंगीची सुटली लुंगी. हा 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 अशी ती असं ते त्याला मी मग फार छान. मुंगीचा गमतीदार लुंगी डान्स. गमतीदार अगदी आणि त्याला ते कविता आहे. त्याला ती फार फार भावली आणि तो पाठच करून टाकली त्याने. वा. आणि तो सगळीकडे मग तो शाळेत इकडे तिकडे मित्रांना मुलांना सगळ्यांना मग तो चालेल. असा मुंगीचा लुंगी डान्स हा तो हा सगळ्यांना करून दाखवायचा. छान. आणि त्यात विरा मला एक प्रश्न असंच मुंबईवरून एक प्रश्न आहे विरा. फार महत्वाचा हा प्रश्न बोला आहे. बोला. अंजली संखे मॅडम मुंबईवरून विचारतायत की सध्या शाळांमध्ये हा कसं हा चाललंय की मुलांनी कविता कराव्यात यासाठी 3 शब्द देऊन कविता करण्याचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आटापिटा असतो बघा. तर खरंच अशा काव्य निर्मिती प्रक्रियेला भविष्य असतं का आणि अशा प्रकारे काव्य निर्मिती व्हायला पाहिजे का असं ते जाणून घेऊ इच्छितात. त्याबद्दल थोडक्यात. नाही नक्कीच 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 हा एक प्रयोग आहे त्याच्यातला. हा म्हणजे हा जसं आपण एखादा शब्द देतो किंवा एखादं शीर्षक देतो आणि आपण एखादी कथा लिहायला लावतो, आपण निबंध लिहायला लावतो. हा मुळात गोष्ट अशी आहे की आपण एक शब्द किंवा एक वाक्य जरी दिलं तरी तरी ती एक कन्सेप्ट असते, एक गोष्ट असते आणि ती गोष्ट आपल्याला
ती आपल्याला उकलून सांगायची असते. तर मला वाटतं ते हा प्रयोग खूप चांगला आहे, हा केला पाहिजे. म्हणजे मुलांना आपण एक हिंट द्यायची आणि त्यावरून त्याला त्याची जी काही एक विचार करण्याची क्षमता आहे, त्या विचार करण्याच्या क्षमतेवर किंवा त्याच्या त्याच्या भाषेमध्ये तो एक वेगळ्या पद्धतीने त्याच्यातली रचना करू शकेल. आणि मला वाटतं की हा एक लेखनाचा एक संस्कार आहे. हा म्हणजे हा त्याच्यातून त्याला भविष्यात पुढे त्याला चांगलं सापडतच जाईल. हो नक्की त्याच्यातून त्याला अजून कौशल्याचा विकासच होईल. हा परंतु हा एक चांगला चांगला उपक्रम आहे. हा त्याच्यातून नक्कीच काही मुलं तयार होतील, की ते एखादी कल्पना आपण सांगतो, की बाबा मग तू त्या शेतात गेला होता. मग त्या शेतामध्ये तुला काय-काय जाणवलं? मग तू ते सांग बरं तुझ्या गाण्यातून हा किंवा तू हा सांग बरं तू ते तुझ्या कवितेतून. जे काय अगदी असेल त्याचे शब्द असतील, जे बोबडे असतील, वेडेवाकडे असतील, काय जे असतील, तर ते हम्म त्याच्या शब्दातून येईल आणि त्याला ती सवय लागेल हळू-हळू. तो त्याचा एक रियाज आहे. मला वाटतं खऱ्या अच्छा अर्थाने हा चांगला उपक्रम आहे. हा केला पाहिजे आणि हा नक्कीच याच्यातून जे आपल्याला अपेक्षित आहे ते नक्कीच आपल्या हाताशी लागेल याच्यातून. वा एक प्रश्न असा आहे रायगडहून अरा पाटील सर विचारतायत की माणसे पेरत असताना अनेकदा नकारात्मक अनुभव सुद्धा येत असतात आपल्याला. अशा वेळी एक कलावंत म्हणून तुमची काय भूमिका असते? तुम्ही याच्यावर कशा प्रकारे मात करता? खरं तर अहो म्हणजे एक गोष्ट आहे, म्हणजे हा मला नाही ही गोष्ट आहे, की आपण जेव्हा चांगल्या माणसाचा शोध घेतो ना, हा त्यावेळेस तुम्ही जेव्हा 100 माणसं जेव्हा धुंडाळता, होय त्यावेळेस तुमच्या वाट्याला 99 वाईट लोक येतात. आणि मला वाटतं हा तुमचा जो शोध आहे ना, तो हा त्या 100व्या माणसासाठीच आहे. या आणि या जेव्हा वा तुम्हाला तो क्या बात है 100वा माणूस योग्य सापडतो, तो हो तुमचा मित्र बनून जातो. तो वा तुमचा होऊन जातो. तुम्ही त्याचे हा होऊन हा जाता आणि वा अशाच पद्धतीने आपण सतत माणसं शोधत राहतो. आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हजारो माणसं भेटतात. ती हजारो हा माणसं आपली होत नाहीत. ती सगळी हा हजारो माणसं आपल्याशी जोडल्या जात नाहीत. पण त्याच्यातली नक्की 4-2 माणसं अशी असतात, ती आपलीशी होतात. हो 4-2 माणसं अशी असतात, की ती आपल्याला आपलीशी करून घेत असतात. मला वाटतं, की हा जोडण्याचा सिलसिला आहे आणि तो आयुष्यभर चालणारा आहे. तो काही एका दिवसाचा किंवा एका महिन्याचा, एका वर्षाचा नाहीये. हा आणि हा त्याच्यामुळे निराश होण्याचं कारण नाहीये. म्हणजे हे कबीरांनी सांगून ठेवलेलं आहे, तुकारामांनी सांगून ठेवलेलं आहे. जगामध्ये जास्त स्वार्थी माणसं असतात हा आणि स्वार्थी माणसं अधिक म्हणजे त्यातून मग आपल्याला चांगली माणसंही भेटतात. फक्त ती दृष्टी हा आपल्याकडे असली पाहिजे. ती आपल्याला अच्छा पारखता आली पाहिजे आणि अगदी बऱ्याच वेळेस अगदी चांगली माणसं इतकी सहजासहजी समजत नाहीत. ती तुमची ओळखण्याची दृष्टी तुमच्याकडे असली पाहिजे. ती तुम्ही ओळखलात, तर ती वा तुमच्यासोबत आयुष्यभरासाठी जोडल्या जातात. वा वा औरंगाबादहून तुमचेच मित्र सचिन तायडे विचारतायत की विरा हां, कलेसाठी हां. कला की जीवनासाठी कला तुम्ही कवितेकडे कसं बघता? आता मला वाटतं सचिनच याचं उत्तर चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. कारण कारण मी काय आहे अ, हे त्याला सगळ्यात जास्त माहीत आहे. म्हणजे माझी एखादी चांगली कविता कुठे छापून आली आणि हा त्याने वाचली तर सगळ्यात जास्त आनंद सचिनला हा व्हायचा. म्हणजे अच्छा एक एक आमच्या कॉलेजच्या काळातील एक गंमत म्हणून सांगतो, की हा आम्ही स्पर्धेला जायचो. कविता वाचनाच्या किंवा ह्या सगळ्या स्पर्धांना जायचो. हा त्यावेळेस हा माझे जे अनुभव आहेत ते मी कवितेतून सांगायचो. पण हा बाकीचे जे इतर मित्र आहेत, ते हा कुणी प्रेम कविता, कुणी निसर्ग कविता, कुणी छान-छान टाळ्या मिळवणाऱ्या कविता लिहायचे आणि मी मात्र हा माझी कविता सांगायचो. हा हा त्यावेळेस त्यावेळेस माझे मित्र गमतीने सांगायचे, एक एक यमक जुळवलेलं होतं. हा अ, अ, जिथे नाही पणती चिरा, हा तेथे फक्त राठोड विरा. म्हणजे जिथे जिथे नाही पणती चिरा, चिरा हा तिथे फक्त राठोड विरा असं एक बर यमक जुळवलेलं होतं. वा आणि मला सचिनने सांगितलं होतं, की "विरा, हा हीच कविता एक दिवस तुला ओळख निर्माण करून देईल." आणि अच्छा सचिनने माझी म्हणजे नंतरच्या काळात माझ्या कविता जेव्हा वाढत गेल्या, हा त्यावेळेस सचिन आणि आमचा एक तिसरा मित्र आहे सिद्धार्थ मोकळे नावाचा. हो त्याने त्या कविता नामदेव ढसाळकडे घेऊन गेले आणि हा ह्याच्यावर प्रस्तावना लिहायची असं सांगून दिलं. म्हणजे मित्र सुद्धा धडपडायचे अच्छा आणि त्यावेळेस मला आठवतं माझी एक कविता मी लिहिली होती ती सेंट सायबेस मध्ये आहे. हा तिथे तिथे स्वप्नांची घरे न्या नावाची कविता. अच्छा आणि ती कविता म्हणजे मी माझ्यासाठी आणि ती इतरांनाही नंतर म्हणजे एक प्रेरणादायी असावी, एक आशावाद निर्माण करणारी असावी. तर ती हम्म कविता जेव्हा मी सचिनला ऐकवली होती, तर हम्म सचिनला खूप आनंद झाला होता आणि ती हम्म कविता त्याने टाइप करून आमच्या रूमवर एक पोस्टर कविता बनवून लावली होती आणि त्याचं विधान बर मला आठवतं.
मला हा. त्याचं विधान आठवतं. त्याने गमतीने त्यावेळेस तो म्हणाला होता की हा. वीरा, तुझी हा. ही कविता एक दिवस जशी आपण रूम मध्ये पोस्टर लावलेली आहे होय. तशी ही कविता पोस्टर कविता होईल. वा आणि वा. त्यावेळेस त्याने अजून एक विधान केलं होतं, मला आठवतं. तो हा. गमतीने विधान केलं होतं त्याने, की त्याने असं म्हणालं होतं की वीरा, पहिला ज्ञानपीठ मिळालेला जो आहे वि.स. खांडेकर यांना मिळालेला आहे. दुसरा जो मिळाला तो वि.वा. शिरवाडकरांना मिळाला आणि तिसरा जो मिळाला विंदा करंदीकरांना मिळाला आणि आता चौथा जो मिळणार आहे तो वीरा राठोड याला मिळणार आहे. क्या म्हणजे बात है. त्यांनी वा ते वा. बढिया. विस, विवा, विंदा हा आणि हा वीरा हा. होय होय असं होय. ते केलं होतं. असं म्हणजे केलं तो सगळा गमतीचा भाग. पण नंतर हा. जेव्हा त्याने बातमी ऐकली आणि पेपरला वाचली, त्यावेळेस माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त जर आनंद कुणाला झाला असेल तर तो सचिनला झाला. आणि मी फोन करताना सांगितलं की अरे सचिन, बघ, वीरा राठोडला साहित्य अकादमी मिळाला. म्हणजे वा ही वा. जी गोष्ट फार असते, त्याने मोठी जो गोष्ट आहे. त्याने जे सांगितलं की तू जीवनवाद मांडतो की कलावाद, मला वाटतं कलेतून मी जीवनवाद मांडत असतो. वा वा. आणि क्या बात है. जीवनासाठीची जी काही कला आहे, जीवनासाठी कला जी आहे, म्हणजे कलेने जर म्हणजे मीच नाही तर खूप सारे, म्हणजे तो एक प्रवाह आहे, जगण्याचा एक प्रवाह आहे, जगाचा एक प्रवाह आहे, की आपल्या जगण्याचं जे काही आहे ते कलेतून आपण मांडता आलं पाहिजे. आणि वा मी वा. फार छान. जगण्यासाठी कला मानतो. मी कलेसाठी कला नाही मानत, मी फार सुंदर. जीवनासाठी कला मानतो. वीरा, फार सुंदर. तुम्ही अतिशय सुंदर इथं तुमचे अनुभव, तुमची मतं मांडलेली आहेत. माझ्याकडे खूप प्रश्न आलेली आहेत खरं तर फोनवर, पण दुर्दैवाने आपली वेळ आता संपलेली आहे. त्याच्यामुळं मला पुढचे प्रश्न घेणं शक्य होत नाही. मला इथं थांबावं लागतंय. आज या नक्की, नक्की. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही सर्वांसमोर ची चर्चा केलेली आहे. कवितेच्या अनुषंगानं, जगण्याच्या अनुषंगानं, विद्यार्थ्यांच्या कवितेच्या अनुषंगानं आणि आमच्या शिक्षकांनी कशी कविता लिहावी, कशी विद्यार्थ्याकडून लिहून घ्यावी, या सगळ्या बाबतीत जे आपली मतं मांडलेली आहेत, निश्चितच आमच्या सर्व शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही ती मार्गदर्शक ठरतील यात कोणती शंका नाही. तुम्ही इथं आलात आणि आपली सविस्तर मतं मांडलीत, आपल्या कविताही सादर केल्या, त्याबद्दल तुमचे आम्हा सर्वांकडून मनपूर्वक मी आभार मानतो. आणि हे सेशन मी इथे आपली चर्चा ही धन्यवाद, थांबवतोय. धन्यवाद, विक्रम, धन्यवाद. आपला सर्वांचे सुद्धा खूप खूप मनपूर्वक आभार. आपणही या निमित्ताने चर्चा करता आली आणि अनेकांपर्यंत पोहोचता आलं. खरं तर हे विक्रम सरांचे आणि तुमचे सुद्धा, विशाल दादांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. आणि एकूणच एटीएम संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही शिक्षक आहेत, या म्हणजे ऍक्टिव्ह टीचर महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये, हो. ते खूप चांगलं करतायत, खूप चांगल्या पद्धतीने करतायत. म्हणजे मी फक्त कवितेच्या संदर्भात सांगितलं, खूप वेगवेगळ्या गोष्टी मी वाचत असतो वर्तमानपत्रातून, काही मित्र सांगत असतात आणि खूप अनेक गोष्टी जवळून पण पाहतो. मला वाटतं की आपण खूप मोठं काम करत आहात आणि हा. आपण अशा घटकासाठी काम करत आहात की ज्या घटकामध्ये एक प्रचंड जगण्याची निराशा आहे, एक प्रचंड हो. शिक्षणाचा औदासिन्य आहे आणि या पळत्या जगासोबत त्यांना स्पर्धा करायची आहे. या अगदी. वाटेवर त्यांना, त्यांच्यामध्ये आहे आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास जागा करा. त्यांना जग अवघड नाहीये, जग खूप सोपं आहे. फक्त अगदी. ते सोपं कसं आहे ते फक्त तुम्ही त्यांच्या पद्धतीने तुम्ही ते करून द्या. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मला हे सांगतो, म्हणजे अनेक जण उपक्रम तसे राबवतात. तो हा. उपक्रम जर खेड्यातल्या शिक्षकांना राबवता आला तर खूप चांगली गोष्ट आहे. हा. त्या पालकांना सुद्धा कधीतरी एकत्र आणून त्यांना हा. त्यांच्या मुलांमध्ये असलेले जे कौशल्य आहेत, ते गुण आहेत, ते त्यांच्या समोर दाखवा. म्हणजे त्यांना कळेल की नाही, हो. आपली मुलं अगदीच मागे पडलेली नाहीयेत, आपल्या मुलांमध्ये बरोबर. सुद्धा काहीतरी आहे. आणि बरोबर. त्या मुलांना सुद्धा एक अनेकांसमोर ते व्यक्त करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये येईल. आणि या सगळ्या ह्याच्यातून हळूहळू ती सुद्धा मुलं बळ धरू लागतील, बरोबर. ती सुद्धा खंबीर उभे राहतील. आणि अगदी. नक्कीच जगात कितीतरी माणसं आहेत जे जिल्हा परिषदच्या शाळेतून, मराठी माध्यमातून येऊन खूप जगात नाव कमवलेलं आहे. मी हो, सुद्धा, हो. मी आश्रम शाळेचा विद्यार्थी आहे, मी जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे. म्हणजे तुम्ही फक्त खूप चांगले मार्क्स घ्यावेत एवढंच तुमचं कौशल्य किंवा तेच तुमच्याकडचं ज्ञान नाहीये. अनेक मार्ग आहेत, त्या मार्गांमध्ये तुम्ही त्यांना प्रोत्साहित करा. त्या सगळ्यांना एक नवा, एक खरं तर एक नवा आशावाद त्यांच्या मनात निर्माण करा, एक लढण्याची एक उमेद निर्माण करा. एवढंच मला सांगायचं. मला वाटतं आपण एवढं वा जर वा. केलं तर एक शिक्षक म्हणून, मी सुद्धा एक शिक्षक आहे आणि हो, हो. शिक्षक म्हणून त्या शिक्षकाला सर्वात जास्त जर आनंद देणारी गोष्ट काय असेल तर मला वाटतं ही गोष्ट आहे. आपल्याला बाकीच्या गोष्टी मिळणार आहेत, पण ही गोष्ट करून पहा. जे जे लोक ही गोष्ट करतात, मी त्यांच्याशी बोललो, त्यांना मिळालेला जो आनंद आहे
ते म्हणतात की हा आनंद आम्ही कशातच मोजू शकत नाही. मोजू शकत नाही. युवराज अगदी बरोबर. युवराज विरा, युवराज तुम्ही मानेंचं उदाहरण दिलं, हा शिवाजी हा, आंबुलगेकरांचं उदाहरण दिलं, किंवा अगदी. इकडे आता यवतमाळमध्ये एक माळावरच्या कविता नावाचा एक कुणीतरी शिक्षणाधिकारी बाई आहेत, त्यांनी तो संकलन केलं की हे खूप आनंददायी आहे. तो आनंद घ्या तुम्ही आणि त्या आनंदातून तुम्ही मुलं उभी करा. एवढंच मला सांगायचंय. थँक्यू विरा, फार फार धन्यवाद तुमचे. सर. अडसूळ सर. धन्यवाद. प्रामुख्याने आपण जर बघितलं तर ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र याची टॅगलाईनच आहे, विद्यार्थी, समाज आणि शिक्षक हित आहे. हा, म्हणजे आम्ही अगोदर विद्यार्थी घेतलेला आहे, नंतर समाज घेतलेला आहे, नंतर शेवटी सगळ्यात शिक्षक घेतलेला आहे. म्हणजे शिक्षकांचं भागलेलं आहे म्हणून आम्ही सगळ्यात शेवटी शिक्षक घेतलेला आहे. विद्यार्थी आमचं टार्गेट आहे आणि समाज आमचा मध्यम आहे, म्हणून आम्ही ही टॅगलाईन घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर काम करत आहोत. आदरणीय विरा सर, आपण खूप छान आमच्या आजच्या सेशन मध्ये आपण व्यक्त झालात आणि आदरणीय विशालदादा तायडे यांनी आपल्याला खूपच सुंदररित्या फुलवलं, म्हणजे चर्चा खूपच रंगात आणली. थोडासा तंत्रज्ञानामुळे थोडा आवाजाचा व्यत्यय आला होता, तोही संपला. खरंच आपल्याकडून खूप काही शिकायचं आहे किंवा शिकण्यासारखं आहे. खूप प्रश्न आले होते, परंतु एक प्रश्न मला असं वाटतं की तरीही एक प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे. फक्त विचारा. एकाच वाक्यात उत्तर द्यायचं फक्त, बोला बोला. आणि ज्या भाषेत प्रश्न आहे त्याच भाषेत उत्तर द्यायचं. बर. जीवन जाधव बुलढाण्यावरून विचारतायत, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, हाणू वेच मार म्हणेन अन मन दुसरे जागे म जायचं, असे टाइमेन मन एक जागे प रेणसाठी तम काय करच. मग हानू क्यू की एके जागेप मतरो, एके जागेप रेगो तर म्हणक्या थांब जावचं, एके जागेप मतरो, चालते रो चालते रो चालते रो, चालत वा. राहा. एका जागी माणूस जर थांबला तर तो थांबतो, संपतो. थांबू नका, क्या चालत बात. राहा. बढिया. हा जगातल्या लोकांनी आपल्याला दिलेला संदेश आहे, मी नाही. खूप छान, खूप छान. एका वाक्यात, परंतु शेवटी मी तर म्हणेन की अख्ख्या आजच्या कार्यक्रमाचं सार आपण जीवन जाधवच्या प्रश्नांनी आणि आपल्या या उत्तराने मिळालेलं आहे. Yes. पुन्हा एकदा ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक भारत या दोन्ही परिवाराचे आपले या वतीनं आपले धन्यवाद देऊ इच्छितो. आणि उद्याचा कार्यक्रमाची मी उद्घोषणा करतो. उद्या आपला नेहमीचा शिक्षण संवाद 21वा. मागे आपण काही कारणास्तव नाशिक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी आदरणीय वैशालीताई जनकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता, त्यामुळे आपण तो रद्द केला होता. तो उद्या आपला शिक्षण संवाद होईल. आणि दिनांक 26 तारखेला एक नवीन उद्घोषणा मी करतोय. काल आपण आदरणीय संचालक साहेबांची उद्घोषणा केली होती. दिनांक 26 तारखेला आपला एक इंटरनॅशनल संवाद होणार आहे. शिक्षण संवादामध्येच आंतरराष्ट्रीय संवाद आपण घडवून आणतोय. तर या विषयाचं नाव आहे टेक्नॉलॉजी अँड कोर कॉम्पिटन्स ऑफ स्टुडंट्स. आणि या संवादासाठी आपल्या सोबत येणार आहेत रशियाच्या लुसिन जहांगीरियान या शिक्षिका. त्या ज्या जगभरातील ग्लोबल टीचर प्राइज साठी 50 शिक्षकांमधून निवडलेल्या एक शिक्षिका आहेत, जिचं वर्की फाउंडेशन लंडन हे आयोजन करत असतं आणि हा शिक्षण क्षेत्रातील मानाचं प्राइज समजलं जातं. तर अशा या लुसिन जहांगीरियान या 26 तारखेला रशियावरून आपल्या संपूर्ण शिक्षकांसाठी, भारतातील आणि महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी संवाद साधण्यासाठी शिक्षण संवाद मध्ये येत आहेत. आपण नक्कीच आपला वेळ राखून ठेवाल. पुन्हा एकदा सर्वांचं, आदरणीय विरा राठोड सर, विशालदादा तायडे आणि संपूर्ण प्रेक्षकांचे या ठिकाणी मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.